वीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीमन्महागणाधिपतये नमः श्री सरस्वत्यै नमः श्री सद्गुरुभ्यो नमः वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये साधिके शरण्ये त्र्यम्बके नारायणी नमोस्तुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः लोकाभिरामं रणरङ्गधीरं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं मातात्मनं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सुदासारिथे पूर्णवैराग्यजासे वसिष्ठापरिज्ञानयोगेश्वरासे कलिवाल्मिकासारिथामान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जयांचा जनी जन्मनामार्थ झाला जगांनी सदा वासनामात केला जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार ज्ञानं चैतन्यवती सद्गुरुं ज्ञानं वन्दे रामभक्तिप्रियं सदा रामानन्दपूर्णकामं पूर्णब्रह्मसनातनं श्रीप्रह्लादं ब्रह्मनिष्ठं गुरुभक्तिपरायणं शिष्योद्धारे स्पृश्नातं वन्देऽहं ब्रह्मसंविदे स्वे भानुजो भागमाराधियेला यांचे तुळी दीपपूर्ण झाला हरी भक्तिलाभो नितारे समस्ता नमस्कार माझा सद्गुरु श्री एकनाथा जय 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 श्री राम हो जय राम जय राम राम हो जय राम
बोलिए रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. टाळ्या वाजवायच्या. आवाज. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सद्गुरु वाचोनी नाम नये हाता. सद्गुरु वाचोनी नाम नये हाता. सद्गुरु वाचोनी नाम नये हाता.
जैसा कांते विण करणे संसार नामदेव म्हणे सद्गुरु पासोनी नामदेव म्हणे सद्गुरु पासोनी नामदेव म्हणे नामदेव म्हणे सद्गुरु पासोनी नाम घ्या जाणोनी नाना काही नाम घ्या जाणोनी नाना काही नाना काही जैसा कांते जैसा कांते करणे संसार तैसा व्यापार साधनाचा तैसा व्यापार साधनाचा सद्गुरु आतोनी सद्गुरु आतोनी सद्गुरु आतोनी सद्गुरु आतोनी आपदापहर्तार दातार सर्वसंपदां लोकाभिराम श्रीराम भूयो भूयो नमाम्यहम् अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्रपूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ भगवान श्रीरामचंद्रांची असीम कृपा संपादन करून जे केवळ श्रीराम स्वरूपच झाले आणि जे प्रत्यक्ष श्री मारुतीरायांचा अवतार आहे असे आपले सगळ्यांचे सद्गुरू नामावतार समर्थ सद्गुरू श्री प्रल्हाद महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त आयोजलेल्या आजच्या या कीर्तनासाठी पहिल्या दिवसाच्या कीर्तनासाठी उपस्थित सर्व सद्गुरू भक्तांना मी वंदन करतो आणि निरूपणाला सुरुवात करतो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग हा भगवान पांडुरंग परमात्म्यानं ज्यांना अनेकदा सगुण साकार स्वरूपात दर्शन देऊनही ज्यांच्या आयुष्याचं आध्यात्मिक वर्तुळ सद्गुरूंशिवाय पूर्ण झालेलं नव्हतं अशा संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराज यांचा अभंगाची एकदा आवृत्ती करूयात आणि मग त्याच्या चिंतनाकडे आपण जाऊयात. सद्गुरु वाचोनी नाम नये हाता साधन साधिता कोटी गुणे जैसा कांते विण करणे संसार जैसा कांते विण करणे संसार तैसा हा व्यापार साधनांचा जव सद्गुरु नाही केला भ्रतार साधना विचार व्यर्थ गेला जैसा कांते विण करणे संसार तैसा हा व्यापार साधनांचा नामदेव म्हणे सद्गुरु पासोनी नामदेव म्हणे सद्गुरु पासोनी नाम घ्या जाणोनी नाना काही जैसा कांते विण करणे संसार तैसा हा व्यापार साधनांचा
सद्गुरुनाथ महाराज की जय. हे जय जय रघुवीर समर्थ सद्गुरुनाथ महाराज की जय आवाज आला पाहिजे. झोप नाही आली तुम्हाला सगळ्यांना. इकडे कोपऱ्यात बसलेले वगैरे या सगळे सगळे मैदानात या जरा. अभंगाचा सरळ भावार्थ असा. संतश्रेष्ठ नामदेव महाराज पहिल्या चरणामध्ये अभंगाचे म्हणतात की सद्गुरु पासोनी नाम नये हाता साधन साधिता कोटी गुणे. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारची कोटी प्रकारची जरी साधना केली तरी जोपर्यंत तुम्ही नामसाधना करत नाही, नामस्मरणाची साधना तोपर्यंत करत नाही, तोपर्यंत तुमच्या या साधनाला, त्या कष्टांना, त्या खटाटोपीला व्यर्थ आहे असं नामदेव महाराज म्हणतात. मग असं नाम आपल्याला कोण देतं तर सद्गुरु देतात. सद्गुरु वाचोनी नाम नये हाता. अभंगाच्या पुढच्या चरणात नामदेव महाराज म्हणतात की जैसा कांते विण करणे संसार तैसा हा व्यापार साधनांचा. जैसा कांता, कांता म्हणजे बायको, जसा बायकोशिवाय संसार मांडला तो जसा अपूर्ण आहे तसं आपण सगळं करत बसलो आणि फक्त नामस्मरण जरी नाही केलं सगळ्या गोष्टी व्यर्थ असं नामदेव महाराज सांगतात. पुढच्या चरणात ते म्हणतात की जव सद्गुरु नाही केला भ्रतार साधना विचार व्यर्थ गेला. आता भ्रतार आधी या पार्टीसाठी झाला, आता त्या पार्टीसाठी की जव सद्गुरु नाही केला भ्रतार. भ्रतार म्हणजे पती. तर सद्गुरूंना आपण पती समान मानलं नाही आणि पतिव्रतेसारखी निष्ठा ठेवून आपण जर नाम घेतलं नाही तुमचा सगळा खटाटोप हा व्यर्थ जात असं नामदेव महाराज म्हणतात. आणि अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये नामदेव महाराज म्हणतात की नामदेव म्हणे सद्गुरु पासोनी नाम घ्या जाणोनी नाना काही. की अशी नामस्मरणाची साधना तुम्हाला करायची तर ते नाम कोण देईल तर ते सद्गुरू देईल. त्यामुळे सद्गुरूंना या अभंगामध्ये नामदेव महाराज आपल्याला शरण जायला सांगतात, त्यांच्याकडून नाम घ्यायला आपल्याला नामदेव महाराज या ठिकाणी सांगतात, प्रवृत्त करतात. असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. सद्गुरुनाथ महाराज कीर्तनाला व्हायचं ना कधी भावार्थ जाऊन चालले म्हणजे कीर्तन अभंग ऐकलं भावार्थ ऐकलं चाललं म्हणजे अजून आहे. भारतीय तत्वज्ञानाच्या संबंधाने विचार करायचा गेल्यास सकल संतांनी आपल्या पुनर्जन्म ही संकल्पना मान्य केली आहे आणि मग त्याच्या अंतर्गत 84 लाख योनींचा प्रवास आपल्याला करायचा आहे. आणि मग 84 लाख योनीचा प्रवास करून आपल्याला कुठला देह प्राप्त होतो? गाढवाचा. गाढवाचा ना झोपले वाटत नरदेह आपल्याला प्राप्त होतो. इतका प्रवास करून आपल्याला नरदेह प्राप्त होतो. याच्या मागे काहीतरी त्या सृष्टीकर्त्याची काहीतरी भूमिका असावी, नियोजन असावं, काहीतरी प्रयोजन त्याच्यामध्ये त्याचं निश्चित असावं. कारण आपला उद्धार करणं, आपलं स्वहित समजणं, आपलं कल्याण करून घेणं इत्यादी सगळी व्यवस्था फक्त मनुष्याच्या प्राण्यामध्ये सांगितली आहे, फक्त मनुष्याच्या प्राण्यामध्ये दिली आहे. आणि इतर प्राण्यांमध्ये ती व्यवस्था नाही, ते फक्त आहार निद्रा भय मैथुन याच्यामध्येच ते गुंतलेले आहेत. मग अशी कळण्याची व्यवस्था आपल्यामध्ये भगवंतांनी दिली आहे. मग आता आपण आपल्या या ठिकाणी कसं उद्धार होईल, कसं आपलं कल्याण याच्या संबंधाने आपण विचार करावा. समर्थांनी पण दासबोधामध्ये सांगितलं की बहुत जन्माचा शेवट नरदेह सापडे अवचट येथे वर्तावे चोखट नीती न्याये श्रीराम. की बहुत जन्माचा शेवट खूप झाले, आता नरदेह सापडे अवचट जमा. आता असा नरदेह आपल्याला प्राप्त झालाय, भेटलाय, तर आपण काहीतरी तर आता याच्यावर आपलं कल्याण कसं होईल याच्या संबंधाने आपण विचार करायला पाहिजे. श्रीमंत आद्य शंकराचार्यांनी त्यांच्या विवेक चूडामणी या ग्रंथामध्ये एका श्लोकामध्ये सांगितले की 3 गोष्टी खूप दुर्लभ सांगितले त्यांनी. की ते म्हणाले दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रयः. ते म्हणाले दुर्लभम त्रयमेवैतत् 3 गोष्टी खूप दुर्लभ सांगितल्या. कुठल्या? ते म्हणाले मनुष्यत्वम पहिली गोष्ट की मनुष्याचा जन्मच मिळणं मुळात खूप दुर्मिळ सांगितलं आहे. आता आपण बघितलं हा झाला पहिला मनुष्यत्वम. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की मुमुक्षत्वम. आता मनुष्याचा जन्म भेटला, प्राप्त झाला, आता काय करायचं त्याच्यामध्ये आपला उद्धार करून घेण्याची आपली इच्छा मुळात पाहिजे. याच्याही पुढे जाऊन बोलायचं आपली तळमळ पाहिजे, हे मनुष्यत्वम. आणि तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली की महापुरुष संश्रयः. की महापुरुषांची, संतांची, सद्गुरूंची संगत भेटणंच, त्यांचा आश्रय करणंच मुळात दुर्मिळ सांगितलं. त्यामुळं पैकी मनुष्यत्वाबद्दलच मी बोलतोय की मनुष्यत्व पहिला मनुष्याचा जन्मच आपल्याला दुर्मिळ सांगितलाय. मग असा जन्म आपल्याला भेटलाय तर आपण आपल्या उद्धाराची काहीतरी आपलं कल्याण करण्याची आपण त्याचा थोडा आपण त्या संबंधाने आपण त्या दृष्टीने आपण विचार करायला पाहिजे. त्याच्या दृष्टीने विचार करायचा तर काय विचार करायचा? तर बाबा मी कोण आहे? सगळ्यात मूळ मुद्दा आहे की मी कोण आहे, मी जन्माला का आलो,
मला जन्माला कोणी घातली, ही सगळी सृष्टी कोणी निर्माण घेतली, इत्यादी इत्यादी त्याच्यामध्ये त्या अंतर्गत प्रश्न आहेत. आता याचा विचार करायचा झाल्यास त्याचं उत्तर हे की आपल्या मनुष्याच्या जन्माची इति कर्तव्यता ही की ज्यानं आपल्याला जन्माला घातलं किंवा ज्याच्यामुळं ही सृष्टी निर्माण झाली त्या तत्वाचा, थोडक्यात त्या परब्रह्म तत्वाचा आपण विचार करावा. आणि परब्रह्म तत्वाचा आपण विचार करावा, पण फार जड होत असं तुम्हाला दुपारची वेळ आहे, फार जड होतं. सरळ सांगतो, आपण काय करायला पाहिजे, आपल्या आयुष्याचं साध्य काय आहे. खरं बोलायचं झालं तर आपण आपल्याला कोणी निर्माण केली, सृष्टी कोणी निर्माण केली त्याचा विचार करावा, परब्रह्म तत्वाचा विचार करावा. मला माहिती झोप येते, हेही सगळं सोडून द्या. अगदी सोपं कशाचा विचार करावा, आपलं साध्य काय आहे. तर भगवान श्रीरामचंद्र रामराय आपलं साध्य आहे एका वाक्यामध्ये. तर मग हे कळालं की बाबा भगवान श्रीरामचंद्र, भगवंत आपलं साध्य आहे, त्याची प्राप्ती आपल्याला करायची आहे, हे आपलं टार्गेट आहे. आता समजा तुम्हाला तर त्याची आपल्याला प्राप्ती करायची, ते आपलं साध्य आहे. मग आता साध्य प्राप्ती करायची आपल्याला, म्हणून साधन काहीतरी करावं लागेल ना. साधन वापरल्याशिवाय, साधनाचा उपयोग केल्याशिवाय साध्य प्राप्ती होत नाही. आता आपल्याला समजा एक उदाहरण दाखल सांगायचं, आपल्याला पुण्यावरून मुंबईला जायचं, मुंबई आपलं साध्य आहे. आपल्याला कुठलं तरी साधन एक निश्चित करावं लागेल ना, किंवा आपल्याला सुरतवरून गुवाहाटीला आपल्याला जायचं, कुठलं तरी एक साधन आपल्याला निश्चित करावं लागेल. तर मग आता त्याच्यासाठी म्हणून गाडी आहे, 2 व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे, अगदी रेल्वे आहे, उद्या चालून मेट्रो होईल ती आहे, विमान आहे, हेलिकॉप्टर आहे. हेलिकॉप्टर सगळ्यात शेवटी ऑप्शन ठेवले, जरा भीती वाटायला लागली अशी, ते आहे. त्याच्यानंतर घोडागाडी आहे. बरं तुम्ही म्हणा हे सगळं काहीच नको, आम्ही इथे चाललोच नाही म्हणले, आम्ही सेफ नाही ते काही, कसे चालले, चाललो म्हणे पायी. आपण ते पण साधनच झालं ना, 2 पायाने चालले ते पण साधनच झालं. साधनाचं अवलंबन केल्याशिवाय साध्य प्राप्तीपर्यंत आपल्याला जाता येत नाही. मग आता याच न्यायानं आपल्या आयुष्याच्या त्या साध्यापर्यंत जायला काहीतरी एक साधन आपल्याला निश्चित करावं लागेल. आता साधनाचा विचार करत असताना आपल्याला काही प्रमुख साधनं सांगितली, काही प्रमुख मार्ग सांगितले आपल्या आयुष्याच्या त्या भगवंतापर्यंत जाण्यासाठीचे. म्हणून प्रामुख्याने 4 याच्यामध्ये मार्ग सांगितले आहेत. कुठले मार्ग आहेत तर पहिला म्हणजे ज्ञान मार्ग, दुसरा म्हणजे योग मार्ग, तिसरा म्हणजे कर्म मार्ग आणि चौथा म्हणजे भक्ती मार्ग. आपण त्याच्या पहिल्या चरणातलं साधन शब्दाबद्दल आपण बोलतोय. बरं, 4 मार्ग त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. पण या 4ही मार्गावरून जाण्यासाठी आपल्याला कुणाची ना कुणाची तरी गरज लागते, कुणाची ना कुणाची तरी गरज असते. आपण कुणावर ना कुणावर तरी डिपेंड त्या मार्गासाठी आहोतच. आता हे कुणाची ना कुणाची तरी गरज लागते. म्हणजे कुणाची ना कुणाची म्हणजे कोण, थोडं इंटरॅक्टिव्ह ठेवू आपण. कुणाची ना कुणाची तरी गरज लागते म्हणजे कोण, कुणाची ना कुणाची म्हणजे हेच सद्गुरू आहे. सद्गुरूंची आपल्या या प्रत्येक मार्गामध्ये आपल्याला सद्गुरूंची गरज लागतेच. थोडक्यात आपण विचार करूया. पहिला म्हणजे ज्ञान मार्ग सांगितला. आता या मार्गामध्ये तत्वमसी, अहम ब्रह्मस्मी इत्यादी महावाक्यांचा आपल्याला बोध सद्गुरू करून देतात. आता हे कुठं नाही, आपल्या उपासनेच्या पुस्तकामध्ये आहे बरं काही सवयीमध्ये आपण म्हणतो नेहमी महावाक्य विवरावे तेणे संसारी करावे कृपा कटाक्षे करुण्या. हे पाठ पाहिजे सगळ्यांचं. काय महावाक्य विवरावे तेणे कृपा कटाक्षे करुण्या. मग महावाक्य म्हणजे काय, हे तत्वमसी ज्ञान मार्गामध्ये सांगतो मी. तत्वमसी अहम ब्रह्मस्मी जर अवघड हे आपल्याला महावाक्य विवरावे म्हणजे त्याचा विचार करावा, त्याच्यावर विचार करावा. हे काम सद्गुरू आपल्याला करून देतात, त्याच्याशिवाय आपल्याला हे समजणार नाही. पुढे त्याच सवयीमध्ये आपण म्हणतो की आधी कर्माचा प्रसंग, शुद्ध उपासना मार्ग, कशाने उद्धरती जग, ज्ञाने उद्धरती जग, येथे संदेह नाही. निश्चित ज्ञानानं जग उद्धारतं. पण असं ज्ञान आपल्याला कोण देतं, असं ज्ञान आपल्याला सद्गुरू करून देतात. त्याच्याशिवाय आपण या मार्गामध्ये पुढे जाऊ शकत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीनेच उभी दिली की ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आखी आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेसी. ते ज्ञान पैगा बरवे, ते ज्ञान बरं आहे, ते ज्ञान आहे, ते ज्ञान तुम्हाला मिळवायचं. तर मग काय करायचं, थोडं सोल्युशन दिली की तरी संताया भजावे, या संतांना भजा, तुम्ही शरण जा
त्यांची सेवा करा तर ते ज्ञान तुम्हाला प्राप्त होईल, असं माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. हा पहिला झाला ज्ञान मार्ग. दुसरा मार्ग सांगितला तो म्हणजे कर्म मार्ग. याच्या दुसरा मार्ग सांगितला योग मार्ग. आपण आधी बघूया की योग मार्गामध्ये चित्तशुद्धी, आपलं चित्तशुद्धी ही सगळ्यात श्रेष्ठ मानलं गेलेलं आहे. चित्तशुद्धी सगळ्यात आपल्याला श्रेष्ठ मानलेले पतंजलीने योगसूत्रामध्ये दिले की योग चित्तवृत्ती निरोधा अशी त्याची व्याख्या केलेली आहे. याचा अर्थ असा आहे सरळ सरळ की आपल्या चित्ताला एकाग्र करून येणाऱ्या विचारांना थांबवणं, त्या लाटांना थांबवणं आणि चित्ताला एकाग्र करणं म्हणजे योग आहे. हे कळालं? ऐकायला खूप अवघड आहे, करायला याचं अवघड आहे. शांत बसू शकतो आपण, चित्तात विचार येतात की नाही आपल्याला. याच्यामध्ये अष्टांग योग सांगितले, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी भरपूर त्याच्यामध्ये सांगितले. पहिलीच पायरी यम म्हणून सांगितली की शांत बसा आणि कुठलाच विचार येऊ देऊ नका. शक्य आहे का? आजच्या जगात तर शक्यच नाही. आपल्याला लगेच मोबाईल बघायला लागतात. 1.5 तास मीच कसं काय मोबाईल बघतो, मला शांत काय जायला असो. बरं, त्यानिमित्ताने तुमच्या मोबाईलला जरा आराम नाही, 2 तास थकला असा विचार. तर असं हे सांगितलं की ही पहिली पायरीच आपल्याला करणं शक्य नाही. हा कधी शक्य होईल? जेव्हा यांचा आशीर्वाद असेल. हे जेव्हा आपल्याला त्या वाटेवरून आपलं बोट धरून सद्गुरू त्या वाटेवरून आपल्याला नेतात तरच तेव्हा ते आपल्याला प्राप्त होतो, त्यांच्याशिवाय होत नाही. हा झाला दुसरा योग मार्ग. तिसरा मार्ग सांगितलाय कर्म मार्ग. बऱ्यापैकी सगळ्यांना आता याची कल्पना असेल की कर्माचा सगळ्यांना अधिकार नाही. अगदी व्यावहारिक भाषेतलं उदाहरण आपल्याला बघायचं झालं तर आपली संध्या झालेली असते. संध्येमध्ये आपल्याला गायत्री करायला सांगितलेली असते. गायत्रीचा जप दीक्षा दिल्याशिवाय आपण करू शकत नाही आणि ती दीक्षा भेटायला लागते, द्यायला लागते. म्हणून वडिलांना आपण गुरु मानतो त्या ठिकाणी. आणि कर्माचा सगळ्यांना अधिकार नाही, परंतु कर्माची दीक्षा द्यायला, ते अनुग्रह करायला आपल्याला सद्गुरूच पाहिजेत ना. त्यामुळे याही मार्गामध्ये सद्गुरूंची गरज आहेच. हा झाला तिसरा कर्म मार्ग. आता शेवटचा मार्ग सांगितला तो म्हणजे भक्ती मार्ग. आपण सगळेजण याच्याशी परिचित आहेत. याच्यामध्ये भरपूर विस्तार करण्यासारखा आहे. नवविध भक्तींचे प्रकार सांगितलेले आहेत, परंतु आजच्या विषयाला अनुसरून मला बोलायचं ते फक्त नामस्मरणावर मला बोलायचंय की भक्ती मार्गामध्ये नामस्मरण हा एक मार्ग, ते एक साधन आपल्याला सांगितलेलं आहे. आता नामस्मरणाबद्दल विचारायचं झालं त्यांना उठवा. तर नामस्मरणाबद्दल जर आपल्याला बोलायचं झालं तर नाम हे सर्व समावेशक आहे, सोपं आहे, सगळ्यांना करता येण्यासारखं ते नामस्मरणाचं साधन सांगितलेलं आहे. कारण याच्यामध्ये कुठलंच बंधन नाही. याच्यामध्ये ना पहिलं पाहिजे ज्ञान मार्गासारखं याच्यामध्ये बंधन नाही. याच्यामागे योग मार्गासारखं शारीरिक बंधन नाही, मानसिक बंधन नाही, कर्म मार्गासारखं अधिकाराचं बंधन नाही, कुठलंच बंधन याच्यामध्ये नाही. सर्व समावेशक असं ते साधन आहे. आपल्याला माऊलींनी हरिपाठामध्येच सांगितलं. बरं, ते म्हणाले योग याग विधी येणे नोहे सिद्धी, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वागाची उपाधी दंभधर्म, वागाची उपाधी दंभधर्म, वागाची उपाधी दंभधर्म. योग याग विधी येणे नोहे सिद्धी. याच्यामधून काय प्राप्त होईल? याच्यामध्ये दंभ तुम्हाला भेटत. वरील सांगितलं सगळ्या मार्गांमध्ये आपल्याला बंधन सांगितलं, काही ना काहीतरी त्याच्यामध्ये अडचण आपल्याला सांगितलेली आहे, अधिकारचं बंधन सांगितलेलं आहे. आता काय करायचं तर पुढे माऊलींनीच सांगितलं आपल्याला. काय म्हणाले माऊली? हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. मुखे म्हणा
हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी. माऊलींनीच आपल्याला याच्यावरचं सोल्युशन दिलंय, उत्तर दिलं की हरिमुखी म्हणा, नामस्मरण तुम्ही करा. तुकोबा म्हणाले की सकळांसी येथे आहे अधिकार, कलियुग उद्धार हरीच्या नामे. तुकाराम महाराज म्हणाले की आजच्या या कलियुगामध्ये, कलियुगच ना आता चेंज झालं नाही, कलियुगच चालू ना. आणि मला वाटतं झोपेत सगळे सत्ययुगात वगैरे गेले की काय म्हणा. आजच्या या कलियुगामध्ये कलियुग उद्धार हरीच्या नामे सगळ्यांशी सकळांशी येथे आहे अधिकार. सगळ्यांना अधिकार आहे. कशाचा अधिकार आहे तर नामस्मरण करण्याचा अधिकार आहे. तर हरीच्या नामाला आपण निश्चित धरून जाऊ. त्या ठिकाणी तुकाराम महाराज सांगतात, भागवतामध्ये पण श्लोक आलाय कलियुगावरून आठवलं मला की त्याच्यात आहे की कृतो यध्यायते विष्णू त्रेतायाम यजतो मखैः द्वापारे परिचर्यायाम कलौ तद् हरिकीर्तनात्. अर्थ असा की सत्ययुगामध्ये पहिल्या युगामध्ये कृतोयध्यायते विष्णूच्या ध्यानानं कृतोयध्यायते विष्णू त्रेतायाम यजतो मखै त्रेतायुगामध्ये रामरायाच्या युगामध्ये यज्ञानं जे फळ भेटायचं आणि द्वापार युगामध्ये विष्णूच्या कृष्णाच्या पूजेनं सेवेनं जे फळ मिळायचं तेच फळ इज इक्वल्स टू कलौ तद् हरिकीर्तन. कलियुगामध्ये हरीच्या कीर्तनानं संकीर्तनानं नामस्मरणानं आपल्याला ते प्राप्त होतं. त्यामुळे फार अवघड जाण्याची गरज नाही. कलौ तद् हरिकीर्तन असं सांगितलं. अजून एक याच्या पुढे हे आहे की नारदीय पुराणामध्ये पण नारद महर्षींनी स्वतः सांगितलं की हरेर्नाम हरेर्नाम हरेर्नामैव केवलम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. की कलियुगामध्ये हरेर्नाम हरेर्नाम हरेर्नामैव केवलम तीनदा सांगतो म्हणले मी तुम्हाला की हरीच्या नामानेच तुम्ही या संसारातून मुक्त होऊन जाण्या भवसागरातून तुम्ही पार व्हाल असं आपल्याला याच्यामध्ये सांगितलं आहे. सद्गुरुनाथ. कारण कुठलंच बंधन नाही. आता मला सांगा ज्ञान एका क्षणात होतं का? नाही होत. बरं त्याच्यानंतर आपण बघितलं योग मार्ग, ध्यान एका क्षणात लागतं का तुमचं? बरंच कुठाने का युट्यूबवर काहीतरी ओम लाव काहीतरी लाव हे भरपूर कुठाने त्याच्या मागे आपल्याला करावं लागतं. ध्यान एका क्षणात लागत नाही. कर्म एका क्षणात होत नाही. यज्ञ याग वगैरे आमच्या वडिलांना गुरुजींना माहिती केलं पेटतच नाही लवकर. काय क्षणात करणार? लवकर हवन होतच नाही ना पूर्ण. होतं एका क्षणात काय तर एका क्षणात होणारं फक्त साधन म्हणजे फक्त नामस्मरणे. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही होऊ शकत नाही एका क्षणामध्ये. आणि तुकाराम महाराज म्हणाले की फार अवघड जायची गरज नाही. मी सगळं तुमच्यासाठी रेडी करून ठेवलं म्हणजे. सगळे वेद उपनिषद शास्त्र पुराण सगळ्या मी अभ्यास केला म्हणजे. तुम्हाला एक सिंपल सोल्युशन म्हणजे माझ्याकडे सगळ्या वेदांचा अभ्यास केला म्हणजे मी सगळ्या वेदांचा अभ्यास केला त्याचं सार काढलं म्हणजे. तर सार एवढंच आहे. ते म्हणाले की वेद अनंत बोलिला वेद अनंत बोलिला वेद अनंत बोलिला अर्थ वितुकाची साधना अर्थ वितुकाची साधना अर्थ वितुकाची साधना विठोबासी शरण ते म्हणाले वेदाने खूप काही सांगितलं म्हणजे 40 वेद आहे. वेद अनंत बोलिला अर्थ इतकाची साधला. काय करायचं काय सांगितलं त्याच्यामध्ये तर विठोबासी शरण जावे निज निष्ठे नाम गावे सद्गुरुनाथ. समजलं? साध्य समजलं. साधन समजलं. कुठलं साधन समजलं? ध्यान ज्ञान नामस्मरण साधन समजलं. कीर्तन संपलं का? कीर्तन संपलं नाही. थांबा थोडा वेळ त्रास देतो तुम्हाला. अजून नामस्मरण साधनापर्यंत आपण आलो. बरं ठीक आहे. आता भरपूर जण बसले पण सगळे IT काम करतो. कुणी म्हणाल की आता मी IT मध्ये काम करतो किंवा मी कुणी का असं चालू करतो मी नाम काय मला कोणाची गरज नाही. मला चालू करतो मी माझ्या उद्यापासून रोज 13 वेळा चालू करतो म्हणे.
हेच आपल्याला नामदेव महाराज अभंगामध्ये सांगतात की बाबा हो, सद्गुरु वाचोनी नाम नये हाता, साधन साधिका कोटी गुणे. किती करा तुम्ही, पण सद्गुरु वाचोनी नाम नये हाता. सद्गुरुच तुम्हाला असं नाम देणार आहे. नामापर्यंत आलो, आता आपल्याला सद्गुरूकडे जायचं. कोण आहे तो सद्गुरू? भरपूर आपलं दरवेळेस चाललं असतं की सद्गुरू सद्गुरू सद्गुरू. कोण आहेत सद्गुरू? एक साधी सरळ एका वाक्यात त्याची व्याख्या बघायची. तर अज्ञानाचा अंधकार घालून ज्ञानाचा प्रकाश देणार म्हणजे सद्गुरू. समजलं? अजून थोडं त्याच्यावर आपण विचार करूयात की आपल्याला कसं आहे, गुरु आपल्याला स्वामी विवेकानंदांचे खूप छान वाक्य मला आठवलं, ते सांगतो मी. की ते म्हणाले, वाक्य इंग्लिशमध्ये त्यांच्या व्याख्यानामधलं वाक्य, ते म्हणाले द गुरु इज द ब्राईट मास्क विच गॉड वियर्स इन ऑर्डर टू कम टू अस, अँड ॲज वी लुक स्टेडीली ऑन ग्रॅज्युअली द मास्क फॉल्स ऑफ अँड गॉड इज रिव्हील्ड. त्याचा अर्थ असा सांगितला की गुरु म्हणजे देव प्रत्यक्ष मुखवटा धारण करतो. गुरु म्हणजे देवाचा मुखवटा म्हणाले. आणि जेव्हा तुम्ही प्रेमाने त्याच्याकडे बघता, त्या प्रेमाने त्या भावाने त्याच्याकडे बघता, तेव्हा हळूहळू तो मास्क गळून पडतो आणि प्रत्यक्ष देव तिथं प्रगट होतो. खूप सुंदर वाक्य. आणि लहानपणापासून भरपूर गुरु भेटतात आपल्याला. आमचे मनीष कागवकर, त्यांना मला विशेष करून सांगायचं होतं की लहानपणापासून खूप आपल्याला गुरु भेटतात. मलाही खूप गुरु भेटले लहानपणापासून. अगदी आई माझा पहिला गुरु होती, आहेच आहे. आई गुरु आहे, वडील माझे गुरु आहेत. मला भरपूर मित्र पण भेटले. शाळेमध्ये गेलो, शाळेमध्ये मला भरपूर मित्र भेटले. आणि शाळेतले गुरुजी माझे ते पण गुरु आहे. कॉलेजमध्ये गेलो पुढं चालून, कॉलेजमधले गुरु वेगळे, भरपूर वेगवेगळ्या सवयी लावणारे पण गुरुच म्हणावं लागतात. काय गुरुच आहेत ते. हां, बरं आता हे गुरु राहिले बाजूला. माझं झालं लग्न, त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात गुरु बदलले. महागुरु आले माझ्या आयुष्यात. कसे सगळेजण हसले, बरोबर मागचे पण हसले झोपेत मोठे. महागुरु आयुष्यामध्ये येतात. त्यांचं काय नाही, फक्त गुरु 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 करायचं बस संपलं. हॅलो कुठं आहे, किती वेळ आहे, या घरी. हे गुरु एवढंच करतात. पण हे गुरु सगळे गुरु बाजूला राहिले. आपल्या आयुष्यात आपल्याला खरं ज्ञान देणारे, आपला उद्धार करून देणारे कोण असतील तर ते फक्त खऱ्या अर्थाने सद्गुरूच आहेत. त्यांच्याशिवाय कोणी नाही. सद्गुरुनाथ. गुरुगीतेमध्ये पण व्याख्या आली आहे की गुकार सुंदकारस्तु रुकारस तेज उच्चते. की गु शब्दाचा अर्थ अंधार याने घ्यावा, रु शब्दाचा अर्थ अंधार घालवणाऱ्या याच्या अर्थाने घ्यावा. की अज्ञानाचा अंधकार आपला दूर करून जे खरं ज्ञान आपल्याला ज्ञानाचा प्रकाश जे देतात ते आपले खऱ्या अर्थाने सद्गुरू आहेत. आता आमच्या एक दृष्टांत बघू आपण. आमच्या पैठणचे एकनाथ महाराज एकदा पैठणमध्ये बाहेर गेले आणि थोडं फिरू म्हणले, जरा चक्कर मारून. तर जिथं बाजार भरला होता तिथे गेले. भरपूर गर्दी होती तिथं पैठणमध्ये. आणि मग तिथं गेले आणि त्या दिवशी ते थोडं जरा रूप बदलून गेलं. त्यांचं लूक थोडं चेंज करून गेलं त्या दिवशी. कुठलं रूप घेतलं त्यांनी? तर त्यांनी घेतलं जोशाचं रूप घेतलं. त्यांनी साळ जोशाचं नाही, जोशाचं रूप घेतलं त्यांनी. म्हणजे आधीच्या काळात म्हणजे 12 बलुतेदार होते. आपण ऐकून तरी आहात म्हणतात की 12 बलुतेदार होते. त्याच्यामध्ये जोशी नावाचे असायचे. ते जोशी गावोगावी हिंडायचे, लोकांना मग काहीतरी भविष्य सांग काही असं सांगायचे. आणि म्हणजे लोक तिथे 2 पैसे धान्य वगैरे त्याच्यावर ते घ्यायचे आणि त्याच्यावर ते गुजराण करायचे. आणि लोक पण तेव्हा स्पोर्टिंगली घ्यायचे बरं का. भविष्य सांगितलं लगेच अंधश्रद्धा पसरतो वगैरे लगेच त्याला मारायला घ्यायचे. लोक हुशार होते. विकास तेवढा झालेला नव्हता तेव्हा. आता विकासच खूप झाला. मग ते सगळ्यांना भेटायला लागले, विचारायला लागले, सांगायला लागले नाथ महाराज. कोणाला कळालं ना की हे नाथ महाराज आहेत म्हणून, कोणाला कळेल ना. आणि मग सगळ्या लोकांना भेटायला लागले. लोक आले, भरपूर गर्दी झाली नाथ महाराजांसमोर. किंवा आमचा हात बघा, काय आम्हाला भविष्य सांगा, आमचं काय होईल, कसं होईल, काय होईल, कसं होईल, प्रश्न टाकला. तर मग आमचं सांगा म्हटलं. भरपूर गर्दी झाली. लोकांना सांगायला लागले. उगाच हात पाहायचा आणि मग थोडंसं उगाच हावभाव करायचे. म्हणजे सिरियस हावभाव करायचा, म्हणजे थोडा विचार करायचा, डोकं खाजवायचं, म्हणजे हसायचं, म्हणजे थोडं गंभीर व्हायचं. हे असं चाललं झालं. मग लोकांना काहीतरी सांगायचं. असं त्यांचं चाललं झालं. ही गर्दी एका बाजूला. तिकडून बघितली एका बहिणी, हे काहीतरी चाललंय म्हणजे बाबा. ती बाई आली तिकडून आणि आली त्या गर्दीत घुसली मध्ये आणि हात दाखवले. महाराज मला हात बघाच म्हणली आता एवढा, काय मला लईच कष्ट आहे तो म्हणजे. नाथ महाराज म्हणले बरं ठीक आहे म्हणले. मग ते हात बघितला.
तर केस लक्षात आली त्यांना जरा केस वेगळी म्हणून. मग महाराजांनी पाहिलं ना, महाराजांनी हात बघितला, भरपूर वेळ हात बघितला, उगाच सिरियस झाले, डोकं खाजवलं, काय काय कसं वगैरे. तिला जीच भीती वाटायला लागलं, काय समोर येते माझं, काय सांगतात मला आता. बघितलं ते म्हणले, बाई तुमच्या नशिबाला फक्त कष्टच आले हो, फक्त कष्टच आले, तुम्ही लगेच बदलला. नुसते कष्ट आले म्हणे तुम्हाला. तुमच्या जीवाला कधी कोणी दोन गोड शब्द कधी कोणी बोलले नाही. ती बाई रडायच लागली. दोन गोड शब्द कोणी बोलले नाही बाई तुम्हाला, ती रडायच लागली. हे काय तसा पदरच लावला त्याने. खरे म्हणजे खरे. गमतीचा भाग मला गंमत करायची नाही. हे संत होते, संत आहेत ते. यांनी लोकजागरणाचं खरं काम संतांनी केलं. सोंग घेऊन उगाच खोटं नाटक काय संतांनी आपल्याला सांगितलं नाही. या रूपामध्ये सुद्धा नाथ महाराजांनी आपल्याला मोलाचाच संदेश दिला. त्यांनी सद्गुरूंचंच महत्व यामध्ये पटवून दिलं नाथ महाराजांनी. तुम्ही म्हणतात कसं? ते म्हणतात, नाथ महाराज म्हणाले, मनाजी पाटील देह गावीचा, मनाजी पाटील देह गावीचा, विश्वास धरू नका याचा, हा घात करील नेमाचा, हा घात करील नेमाचा, पाडील फशी, पाडील फशी, पाडील फशी. मी आलो दयाचा जोशी होरा ऐका दादानो, आलो दयाचा जोशी होरा ऐका दादानो, मी आलो दयाचा जोशी होरा ऐका दादानो. एक मिनिट, हे नुसतेच बसले टाळ्या वाजवून आपण आमच्या तिघांसाठी कीर्तन का काय म्हणाले ना महाराज? ते म्हणाले, मी आलो दयाचा जोशी होरा ऐका दादानो, मी आलो दयाचा जोशी होरा ऐका दादानो. ते म्हणाले, मनाजी पाटील देह गावीचा. तुमच्या ह्या देह गावामधला, देहामधला जो मनाजी पाटील आहे, पाटील म्हणाले, जी म्हणाले मला, मनाजी पाटील देह गावीचा, याचं काय करा? विश्वास धरू नका याचा फार ऐकू नका, म्हणजे याच्यावर विश्वास ठेवूच नका. काय करा? पाडील फशी, पाडील फशी. बिन म्हणे ढकलून तुम्हाला मनाचं काय खरं, काय सांगता येत नाही. बरं ठीक. पुढं ते म्हणाले, पुढचं काय फार मी म्हणत नाही, भरपूर त्याच्यामध्ये मोठा आहे. ते म्हणाले, वासना बायको शेजारण, झगडा घाली मोठी दारुण, तिच्या पार्टी नागवण, घर बुडविशी, घर बुडविशी, घर बुडविशी. काय म्हणायचं का? वेळ आहे का आपल्याला? काय म्हणायला नाथ महाराज? मी आलो रायाचा जोशी होरा ऐका दादानो, मी आलो रायाचा जोशी होरा ऐका दादानो, मी आलो रायाचा जोशी होरा ऐका दादानो. बायको म्हणाले, कोणाला? वासना आहे ना आपल्या मध्ये, वास करतो ती वासना. बायको म्हणाले, काय आपल्या जवळच असते. तुम्ही असं समजू नका बायको म्हणायचं म्हणून आपल्याकडे नाही म्हणून. नवरा समजा, पण आपल्या सगळ्यांकडे आहे. वासना बायको शेजारण, सगळा घाली मोठी दारुण, भांडत राहते आपल्याला. तिच्या पाठी नागून घर बुडविशी, घर बुडतं आपलं त्या नादामध्ये. सगळं झालं, आता सगळं नॉलेज समजलं. म्हणजे लोक म्हणले, महाराज अंडरस्टूड, डन म्हणले. कशाच डन? सगळं समजलं म्हणजे लोक म्हणजे सगळं समजलं, सगळं ते झालं म्हणजे. आता आमचं कानावरून गेलं, कळालं नाही, आम्ही झोपलो होतो, आम्हाला लक्षात आलं नाही काय चाललं काय नाही. मग आता करायचं काय? कुठं जायचं? आम्ही कोणाकडे जायचं म्हणले? ते आता सगळं तुम्हीच सांगायला पाहिजे. प्रॉब्लेम तुम्ही निर्माण केले, उत्तर तुम्हीच द्या म्हणले. आता ठीक आहे म्हणजे संत आहेत ते, कृपाळू आहेत. नाथ महाराजांनी आपल्याला शेवटच्या चरणामध्ये सांगितलं. नाथ महाराज म्हणाले की, एका जनार्दन कंगाल जोशी, एका जनार्दन कंगाल जोशी, होरा सांगतो लोकासी. जे भविष्य सांगायचे त्याला होरा म्हणतात. होरा सांगतो लोकासी, एका जनार्दन कंगाल जोशी, होरा सांगतो लोकासी. जा शरण सद्गुरुसी, जा शरण सद्गुरुसी, फेरा चुकवा 84. मी आलो दयाचा जोशी होरा ऐका दादानो, मी आलो दयाचा जोशी होरा ऐका दादानो, दयाचा जोशी होरा
सगळ्या संतांमध्ये सगळ्यात जास्ती कोणी लिहिलं आपल्याला तुलना करायची नाही, पण आजच्या मितीला ज्यांचं उपलब्ध सगळ्यात जास्त साहित्य ते पैठणचे एकनाथ महाराज आहेत. आणि नाथ महाराजांच्या अभंगाच्या गाथेमधलं हे गारुड जे नाथ महाराजांनी भरपूर लिहिले आहे त्याच्यातले जोशी प्रकरण आहे. कीर्तनामध्ये इतकंची गाणी म्हणण्यापेक्षा आमच्या नाथांचं हे भारुड आपण म्हणलो त्याच्याबद्दल हे चांगलंच, हेच म्हणलं पाहिजे. सद्गुरुनाथ सांगितलं नाथ महाराजांनी चा शरण सद्गुरूसी फेरा चुकवा 84 असे आपले सद्गुरू आहेत. बरं मला सांगा, सद्गुरू आपल्याला नाम देऊन अनुग्रह देऊन मोकळे येतात का? मोकळे येतात ना? बरेच जण होई म्हणले. असो, आपले सद्गुरू आपल्याला फक्त नाम देऊन मोकळे होत नाहीत, आपली जबाबदारी ते घेतात. आपली पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आहे. आपली त्यांची कृपादृष्टी ना आपल्यावर सातत्याने असते, नेहमी असते. आपल्यालाच ते कळत नाही, आपणच अज्ञानी आहे. आपल्याला आईच येते, माऊलीच येते आपली, पण आपल्यालाच ते कळत नाही. कळत नाही म्हणून आपल्याला नेहमी म्हणावं लागतं काय, आय हे तू जननी मदीयन कळे अज्ञान गे घाली गे मज प्रेम पाखर सदा दूरी नको गे धरू प्रेमे वाहत मुक्त कंठ करुणी नाही तुझे बंधन प्रल्हादा राजयान तुम्हारा माझे सद्गुरुनाथ आपली आई आपल्याला कळत नाही. खूप आपली जबाबदारी घेत, अनेकांना खूप अनुभव आहेत. आपली पूर्ण वेळ जबाबदारी महाराज घेतात. नाथ महाराजांची एकनाथी भागवतामधली ओवी की ते म्हणाले, मी नाठवे जनार्दनासी, मी नाठवे जनार्दनासी, परितो विसरून दे आपणासी, हटे देतसे आठवणीशी अहर्निशी सर्वदा. ते म्हणाले, मी ना आठवे जनार्दनासी. जनार्दन म्हणजे एकनाथ महाराजांचे सद्गुरू जनार्दन स्वामी जे देवगिरी किल्ल्यावरचे आहेत ते म्हणाले, मी माझ्या जनार्दन स्वामींना आठवत नाही. मी ना आठवे जनार्दनासी, परी तो विसरू न दे आपणासी. तेच मला त्यांची आठवण सातत्याने करून देतात. काय करून देतात तर हाटे देतसे आठवणीशी अहर्निशी सर्व. अहर्निशींची नित्य सदाकाळ ते मला जागा करतात, उठवतात की बाबा उठ ना, आता माझं नाम घे, जप कर, नामस्मरण कर. हे सातत्याने त्यांचे सद्गुरू त्यांना आठवण करून देतात. हे नाथ महाराजांना कबूल करावं लागतं. वास्तविक महाराजांच्या पण चरित्रामध्ये असा प्रसंग आहे बरं काही. महाराज खेरड्याजवळ रताळी म्हणून गाव आहे. त्या रताळी गावचे पाटील म्हणून एक महाराजांचे शिष्य होते. पटवारी पण करायचे, पटवारीचं काम करायचे. तर हे शिष्य महाराजांचे यांनी तिथंच खेड्याजवळच कामाला, त्यामुळे महाराजांचा अनुग्रह घेतलेला. आणि मग रोज संध्याकाळी उपासना यायची महाराजांच्या नंतर तीर्थप्रसाद महाराजांची घ्यायची आणि मग महाराजांच्या पाया पडायचे आणि मग चालले जायचे. महाराज त्यांना अनुग्रह झालेला होता, सगळ्या गोष्टी होत्या. महाराज त्यांना रोज विचारायचे की बाबा रे जप करतोस ना? हे पण तिकडून म्हणायचे की हो महाराज जप करतो, जप चालू आहे. असं ते नेहमी रोज संध्याकाळी यायचे. उपासना झाली, तीर्थप्रसाद घ्यायचा, तेव्हा महाराज विचारायचे, बाळा जप करतोस ना? महाराजांच्या नेहमीच्या शैली, बाळ जप करतोस ना? ते पण म्हणायचे हो महाराज जप चालू आहे. असं रोज चाललं. असं एक नाही, दोन नाही, तीन नाही, असं महिने नाही, आठवडे नाही, असं वर्षानुवर्ष चाललं. आणि तीर्थप्रसाद घेतलं, बाळ जप करतोस ना? हो महाराज जप चालू, रोज जप चालू. चालला घरी, पुन्हा दुसरं दिवस, असं वर्षानुवर्ष चाललं. आणि एके दिवशी महाराजांनी तरी पण, आणि या सगळ्या वर्षांमध्ये महाराजांनी चिडूनही विचारलं नाही की जप करतोस ना? मी तुला कितीदा विचारतो. आपण असं म्हणलं नसतं, तुला एकदा विचार कळत नाही का? तीनदा काय विचारायचं? महाराजांनी वर्ष विचारलं की बाळ जप करतोस ना? त्याच प्रेमळपणानं. आणि या माणसाने हा महाराज चाललं म्हणे जप चाललं, रोज चाललं म्हणजे जप माझा. असा एक दिवस आला
प्रसाद घेऊन बाहेर आला. महाराजांना सांगितलं हो महाराज जप चालू आहे. पण कुठंतरी एक माणसाच्या मनाला लाज असतेच म्हणा, नाही की त्याला त्याच्या मनाला लाज वाटायला लागली. त्याला इतकं अपराधी पण वाटायला लागलं आजच्यापाशी, त्याला इतकं गिल्टी वाटायला लागलं की आपण आपल्या सद्गुरूंना इतकं खोटं बोललो. तर एक दोन दिवस नाही, आपण वर्षानुवर्ष आपल्या सद्गुरूंना खोटं बोललो की हा महाराज जप चालू म्हणे, महाराज रोज जप चालू माझा, 13 माळी रोज चालू म्हणे, रोज जप चालू माझा. तरी त्याचं मन त्याला खायला लागलं. मात्र त्या दिवशी आपण आता जाऊ दे म्हणलं, जे झालं जो हो गया सो हो गया, जो सो हो गया म्हणलं. आता घरी गेला, आता आपण आज करायचंच म्हणलं जप. आता उद्या जप झाल्याशिवाय यायचंच नाही म्हणलं. आता घरी गेला, ठीक आहे, निश्चय होता. त्या दिवशी त्यांनी जप केला, भरपूर कष्टाने जप केला. त्याने 13 वेळा बसला, कसं त्याला झोप यायला, तरी त्यांनी त्या दिवशी जप केला. का आज जेव्हा महाराज सांगतील केला का महाराज 13 माळी करून आलो, तोंडावर सांगून द्यायचं म्हणलं. इतक्या याच्यामध्ये गेला आणि आला दुसऱ्या दिवशी. मला वाटलं आज म्हणजे आता आपला आज महाराज विचारणार सगळ्यांसमोर की जप झाला का. हा महाराज झाला म्हणजे 13 माळी. महाराज सोबत घेऊन आला दुसऱ्या दिवशी आला. उपासना झाली. उपासनानंतर सगळ्यांनी तीर्थप्रसाद घेतला. यांनी तीर्थप्रसाद घेतला. मला वाटलं आता मोमेंट आला आपला. पण कशाच काय तीर्थप्रसाद दिला. महाराजांनी फक्त गोड हसले त्याच्याकडे, काहीच बोलले नाही. मला वाटलं विसरले असते काय, आता भरपूर वर्ष झाले, विसरले असते. मला ठीक आहे, नो इश्यूज. दुसऱ्या दिवशी गेला, अजून कष्टाने खूप त्यांनी कष्ट केले. 13 माळी त्या दिवशी केले त्याने. 12 माळ्याला थकला होता तरी केलं त्याने तेवढा. 13 माळी केले. आला दुसऱ्या दिवशी. आज म्हणलं आज तर विचारलंच पाहिजे. पुन्हा ते सेम तीर्थप्रसाद दिला, काहीच बोलले नाही, हसले फक्त. असं 3-4 दिवस झाले. त्याला वाटलं ठीक आहे विसरले असतील काय, आता महाराज बाहेर गावी जायचे, रामकार्याला फिरायचे, कधी गॅप पडला असेल वगैरे, काय नसेल लक्षात राहील. पुढच्या दिवशी जेव्हा तो आला तीर्थप्रसाद घेऊन, तेव्हा जेव्हा तो बाहेर आला त्या पटांगणमध्ये आपल्या खेळण्याच्या, मग त्याला रिअलाइज झालं, समजलं त्याला की महाराज हे सगळं जाणून होतं. त्यांच्यापासून काही गोष्ट सुटती का, त्यांच्यापासून काही सुटत नाही. हे सगळं ते फ्रॉम डे 1 आपण म्हणतो ना, त्या दिवशीपासून ते जाणून होते की जप करत नाही. पण मला सांगायचं काय, जसं नाथमहाराज म्हणतात, मी ना आठवे जनार्दनासी परी तो विसरू न दे आपण असे. तेच मला त्याची आठवण करून देतात की बाबा जप केला का. उपरोधिकपणे आपण ज्याला म्हणतो आज सार्कास्टिकली, नाही का, आता कळलं. तर सार्कास्टिकली महाराजांनी विचारलं, वर्षानुवर्ष विचारलं, करतोस का. ज्या दिवशी केला त्या दिवशी मात्र नाही विचारलं. मग त्याला नंतर कळलं की हे सगळे जाणून लेकुराचे हित, हे सगळं जाणून येत माऊली. खूप सुंदर प्रसंग. कारण आपण जोहारामध्येच म्हणतो की राम नाम घेती आणि घेवती ऐसा करी माझी तुझे माय बाप. राम नाम घेती, कारण आपण करत असो तर आपल्याला दुसऱ्याला सांगण्याचा अधिकार आहे. राम नाम घेती आणि घेवती, आपल्याकडून ते करून घेतो. आपल्याला उगाच वाटतं आज मी जप केला ना, कोणी केला, आपल्यालाच वाटतं तुमचं समजून माझाच बोलतो, मला वाटतं मीच जप केला, मीच करतोय जप, तू करतो. महाराज जप करून घेतात, हाच भाव आपल्या मनामध्ये राहिला पाहिजे. बरं, सद्गुरुनाथ. आता महाराजांनी आपल्याला वेळ कधीपर्यंत, 5 पर्यंत वेळ का, बरं ठीक. तर महाराजांनी आपल्याला त्रयोदशाक्षरीचा आपल्याला अनुग्रह केलाय महाराजांनी. तर त्रयोदशाक्षरी थोडं आपण समजून घेऊयात की श्रीराम जय राम जय जय राम याचा अर्थ काय. 3 राम आहेत का, 3 राम याच्यामध्ये आपण थोडी फोड करूया. त्याच्यामध्ये श्रीराम जय राम आणि जय जय राम 3 सेगमेंट आहेत. पहिलं श्रीराम जे आहे ते म्हणजे तो राम कुठला आहे, तर जो सृष्टी निर्माण होण्यापूर्वी जो होता, जे तत्व होतं, ते परब्रह्म तत्व जे आपण त्याला म्हणतो, आत्माराम, तो पहिला राम जो आपल्या आहे पिंडी ते ब्रह्मांडी आपण म्हणतो, तो पहिला राम म्हणजे श्रीराम, म्हणजे तो आत्माराम. दुसरा राम जयराम मधला जो राम आहे तो म्हणजे मायेचं पांघरून घेणारा ईश्वर राम, की सृष्टी ते सगळं जग निर्माण केलं, कोणतरी व्यवस्थापक पाहिजे ना, मॅनेजर पाहिजे ना, कोणते मॅनेजर म्हणजे ईश्वर राम. दुसरा राम जय जय राम मधला जो राम आहे तो म्हणजे एवढं सगळं सृष्टी निर्माण करता असून सुद्धा जो कोणाच तरी पोटातून कधीतरी प्रकट होतो, कधी नृसिंह होतो, कधी वामन होतो, कधी वराह होतो,
कधी कृष्ण होतो तर कधी राम होतो, आणि तो राम म्हणजे अवतार राम. असे तीन त्या ठिकाणी तीन राम नाही आहेत, त्याचे तीन भाव सांगितले, श्रीराम, जयराम, जय जयराम. मी माझ्या पद्धत नाही सांगितलं, संतांनीच सांगितले. बरं, मग आता जप करताना काय करायचं, थोडं नाम समजून घ्यावं, समजून त्याची प्रक्रिया थोडी समजून घ्यावी. असं आहे, नाम समजून नाही घेतलं तरी त्याचा व्हायचा तो परिणाम होणारच आहे, त्याच्यामध्ये वादच नाही. गोंंदावलेकर महाराजांनीच सांगितलं, आपल्याला उदाहरण दिलं की बाबा साखर तुम्ही न कळता खाल्ली तर कडू लागते का? कडू लागते ना? नाही, साखर कळून जरी नाही खाल्ली तरी ती गोडच लागते. बरं, जर कळून खाल्ली तर काय होते, थोडी जरा जास्तच गोड लागते. त्यामुळे नाम आहे ना, नाम कळून जरी नाही घेतली तर त्याचा तोच परिणाम होणार. तर थोडं कळून घेऊ, अजून गोड आपल्याला ते नाम वाटेल. आता या श्रीराम जयराम जय जयराम मध्ये काय करायचं, तर पहिलं जे श्रीराम आहे, जेव्हा आपण जप करतो तेव्हा ते संबोधन आहे देवाला, त्या रामरायाला संबोधन, त्याला हाक द्यायची. कुणालाच आपल्याला बोलवायचं असेल तर अरे इकडे, अरे इकडे, अरे इकडे म्हणजे रामा, रामराया असा भाव ठेवायचा. श्रीराम, जयराम, जयराम मध्ये त्या रामाचा जय जयकार आपण करायचा. कोणी आपलं काम असतं कसं जवळ बघून इकडे ते पिल्लू किती गोड दिसतो, त्याचं कौतुक करतो की त्याचा जय जयकारच करतो आपण. मग जयराम, त्याचा जय जयकार करायचा, देवा तुझा जय जयकार असो. मग तिसरं जय जय राम, याच्यामध्ये असा भाव ठेवायचा की देवा मी तुला शरण आलोय, बरं मला पदरात घे. शरणागत रक्षिया बोला, पाळणे असेल जरी तुझला, लेगो अनन्य शरण पदाला दीन वाटणे. श्रीराम जयराम जय जय राम असा भाव ठेवायचा. देवा रामा तुझा जय जयकार असो, देवा मी तुला शरण आलो, असं हे जप करताना आपलं झालं पाहिजे. श्रीराम जयराम जय जय राम, श्रीराम जयराम जय जय राम, श्रीराम जयराम जय जय राम, असं आपण नाम घ्यावं. हा भाव ठेवा. अशी एक जरी माळ केली आपण रोज तरी आपलं काम बनतं, आपलं काम बनतं असं. तर असं हे नाम सांगितलंय. बरं, आता संत आपल्या हरिपाठामध्ये म्हणतो की माऊलीने सांगितलं ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. किंवा तुकाराम महाराज म्हणले की तुका म्हणे सोपे आहे सर्वाग्नी, शहाणा तो धनी घेतो येते. सोपं आहे म्हणले, नाम सोपं आहे ना. नाम सोपं जरी असलं तरी नाम सहज नाहीये. असं आहे, राम म्हणणं अवघड आहे का? राम म्हणणं सोपंच आहे. एका गुंडाने राम म्हणला, रामही म्हणला नाही, मारामाराच म्हणला, तरी त्याचा उद्धार झाला. कोण आहे तो गुंड? डॉन. पुढे जाऊन काय लिहिलं त्यांनी? एक्झॅक्टली, वा काय छान सुरुत्रोवर सद्गुरुनाथ. गुंडांनी नाम घेतलं, त्यांचा उद्धार झाला. श्रीराम नामे तारीने पाषाण दगड उद्धरून गेले ना. त्यामुळे या अशा रामनामाच्या छंदामध्ये आपल्याला जायचं. यारे नासू प्रेमानंदे रामनामाचे छंदे. त्यामुळे असं नाम आपल्याला सातत्याने घ्यायचंय. समर्थ म्हणाले तुम्ही काही करू नका, काही करू नका असं म्हणले का? त्याच्या पुढे सांगितलं त्यांनी, ऐका. ते म्हणाले काहीच न करुणी प्राणी, राम नाम जपे वाणी, तेने संतुष्ट चक्रपाणी, भक्ताला सांभाळी. काही करू नका म्हणले, राम नाम जपे वाणी, काय होईल? त्याने संतुष्ट चक्रपाणी, तो संतुष्ट झाला, काय करत? भक्ताला सांभाळी. योगक्षेम वाहन, आपलं हे सगळं तो वाहून नेईल. पण कसं आहे, हे सगळं झालं, आता कळालं आपलं राम नाम सगळ्यात ग्रेट आहे म्हणले, समजलं आपल्याला. आता राम म्हणणं अवघड आहे का सोपं आहे? राम म्हणणं सोपंच आहे ना. राम 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 राम, मरा म्हणा, मरा म्हणून पण त्याचा उत्तर आपण बघितलं. पण असं आहे, राम म्हणणं सोपं आहे, राम म्हणणं सोपं आहे, पण राम म्हणायची बुद्धी होणं खूप अवघड आहे. तुम्ही म्हणताल की जगात इतके लोक आहेत, सगळं सोपं ना. तुम्ही म्हणाल की कोणाला सांग की राम नाम घे, तू हे होऊन जाशील बाबा, करून जाशील. राम नाम घेणं जरी सोपं असतं ना, लोकांना बुद्धी होत नाही. त्याच्यामुळे आज जे काही प्रॉब्लेम्स आहेत, अज्ञानी लोक जे आज अडकून आहेत ना, ते याच्यामुळेच की राम म्हणणं सोपं जरी असलं तरी ती म्हणायची त्यांना काही बुद्धी अजून होत नाहीये. त्यामुळे हे असं रामनामाचं हे आहे, हे खूप छान चारोळी सांगतो. आणि मग आपण थांबूयात. फॉरवर्ड रेडी. त्याच्यामध्ये होते की बचपन ने बतलाया धराधाम सत्य है, बचपन ने बतलाया धराधाम सत्य है, यौवन ने सिखलाया अर्थ काम सत्य है. पिंजरे का पंछी जब छोड़ गया पिंजरा, पिंजरे का पंछी जब छोड़ गया पिंजरा, तो रस्ते ने बताया राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. रामचंद्र भगवान की जय.
त्यामुळे ज्ञानेश्वरीमध्ये सांगितल्याप्रमाणे तरी गा ऐसे करी दया आठा पहारा माझारी तरी मोटके निमिषभरी दे तुझाई. प्रत्येक क्षणाक्षणाला आपल्याला त्या रामाचं नाम आपल्याला घ्यायचंय. एवढं आपण सांभाळूया जे नाम महाराजांनी इतक्या प्राणाहून पलीकडे जपलंय, गजलेलंय. जेथे नाम तेथे माझे प्राण हीच सांभाळावी खूण. हीच आपण खूण सांभाळू. आणि त्यामुळं कुठल्याच साधनांच्या आपल्याला आहारी नाही द्यायचंय. ते काय आपल्याला त्याच्या नादी नाही लागायचंय. आपल्याला काय करायचं, नामस्मरण करायचंय. कुणासारखं करायचं तर महाराजांसारखं करायचंय. आणि त्याच्यामुळं मूळ अभंगामध्ये नामदेव महाराज सांगतात की काही दुसरं काही करू नका, फक्त नाम घ्या. म्हणून ते म्हणतात मूळ अभंगामध्ये सद्गुरु वाचोनी नाम नये हाता. सद्गुरु वाचोनी नाम नये हाता. साधन साधिता कोटी गुणे. साधन साधिता खूप महत्त्वाचा वेळ आला बरं का कीर्तनामधला. ते कीर्तन पहिले झोपा, दुसरं नंतर झोपा चालतं. पण कीर्तनची परंपराच फक्त या गोष्टीसाठी आहे की कीर्तनामध्ये नाम गायलं जावं. त्यामुळे आता सँडविचमधला मधला पार्ट कसं महत्त्वाचा आहे आपल्याला, बर्गरमधला. एक पहिलं गेलं पाव, आता दुसरा पाव राहायला आलो. आता मेन बर्गरचा पार्ट आला बरं का. वडापाव आता आलाय, मुख्य पार्ट आता आलेला आहे. मग सगळ्यांनी सावध व्हायचं. जे झालं ते झालं म्हणायचं, हे की नाही. झोपले तर झोपले, काय हरकत नाही, नंतर रेकॉर्डिंग बघून घेऊ. मागचे पण सगळे मंडळी आता रेडी राहायचं. काय करायचं आपल्याला, महाराजांनी मनोपर्यंत जे घेतलं, शेवटच्या क्षणाला सुद्धा जे सुटलं नाही, ते नाम आपल्याला घ्यायचंय. कुठलं नाम घ्यायचं आपल्याला. आणि संतांनी आपला पाय धरतो. लागून या पाया विनवितो तुम्हाला मुख्य टाळी, करे टाळी मुख्य बोला नाम. की तुमच्या पाया पडतो म्हणले, हाताने टाळी वाजवा, मुखानं नाम घ्या. त्यामुळे छान बसा, स्वस्थ बसा. ते सगळं राहू द्या बाजूला. आता बाजूला ऑफिस, ते कॉल, ते सगळं राहू द्या बाजूला. थोड्या वेळात चित्त इथे द्या, लक्ष इकडे द्या. ताट बसा सगळेजण. वय झाले असतील तर त्यांनी राहू द्या. म्हणजे यंग आहेत त्यांनी सगळ्यांनी छान ताट बसा, मस्त फ्रेश व्हा. कुठलाच मनामध्ये विचार नाही आणायचा आहे. फक्त आपल्याला आणि जोरात टाळ्या वाजवायच्या. नका राहू द्या, खोल एक वेळ खाली राहू द्या. बाईकला नंतर दाखवतो मी, चांगलं म्हणतो, झालं म्हणजे छान, काही नाही, काही हरकत नाही. आता नाम खूप महत्वाचं आहे. महाराजांनी त्याच्यावरच प्रेम केले. जे माळ घेणारे ना, 2 मिनिटं माळ ठेवून द्या. हाताने टाळी वाजलीच पाहिजे. इतर सगळीकडे आपण टाळ्या वाजवतो, इथं टाळी वाजणं खूप महत्वाचं आहे. ते ॲक्युप्रेशर वगैरे ते भलत असेल तर त्याच्यामध्ये आहे, ते पण ते फायदाच आहे ना आपला. त्याच्यामुळे सगळ्यांनी रेडी राहायचं. करायचं स्टार्ट. हां, 3, 2, 1. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.
थोडा आवाज क्लिअर होतं थोडा आवाज. श्रीराम श्रीराम काय म्हणलो आपण आता? श्रीराम जय राम जय गोदावरी नदीच्या काठचं गंगाखेडे नावाचं गाव. तिथे गिरिधर पंत कुलकर्णी म्हणून नावाचा एक शुद्ध सात्विक ब्राह्मण राहत होता. एका काल लग्न झालं आणि एक छोटंसं गुडगुडीत बाळ त्याला झालं. परंतु त्या बाळाचं दुर्दैव असं की साधारण वर्षभराच्या आतच त्याचे वडील निवर्त झाले आणि वडील गेले ही आई आणि ते बाळ दोघंच जण हक्काचा छप्पर नाही, राहायला हक्काचं घर नाही, हक्काची जागा नाही म्हणून राहतं गाव सोडावं लागलं आणि मग गावोगाव कुठेतरी फिरू लागले, भटकू लागले. कुणीतरी आपल्याला आधार देईल का, कुणीतरी आपल्याला सांभाळून घेईल का, असं आशेने ती गावोगाव फिरू लागली. पण असे सर्वसाधारणपणे अशा स्त्रीकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन सर्वसाधारणपणे सगळीकडे सारखाच आहे. आणि मग कुठे आपल्याला दोन कामं मिळतील का, दोन घास आपल्याला मिळतील का, आपल्या लेकराला आपण ते खाऊ घालू का. थोडा आवाज द्या मला याला, अजून थोडा आवाज द्या क्लिअर थोडा. आणि दोन घास आपल्याला मिळतील का, आपण आपल्या लेकराला ते खाऊ घालू शकतो का, बस याच्या विवंचनेमध्ये, याच्या विचारामध्ये ती गावोगाव भटकू लागली. आणि मग दरकोस दरमजल करत करत ती प्रतिष्ठान गावी, तेव्हाचं प्रतिष्ठान आताचं श्री क्षेत्र पैठणला ती आली. आणि मग गोदावरी नदीच्या पलीकडं या तीरावर पैठण आणि त्या तीरावर कावसा म्हणून गाव होतं. तेव्हा होतं, आजही ते गाव आहे. आणि त्या गावामध्ये एक साधारण अशी मोकळी जागा बघून ती मोकळी जागा बघून तिने तिची झोपडी त्या ठिकाणी बांधली आणि त्या झोपडीमध्ये ती आणि तिचं लेकरू दोघं जण राहू लागले. आणि मग कुठेतरी दारोदार भटकावं, कोणी धान्य देईल का, कोणी काही आपल्या लेकराला आपल्याला कोणी काही खायला देईल का, याच्या विचारामध्ये ती दरबदर भटकू लागली. आणि कोणाकडे काही काम मिळालं का, तर काम करून दोन पैसे आपल्याला लोक देतील या विचारात ती होती. परंतु तितकंसं कोणी आधार त्या स्त्रीला देईना. आणि एका वेळेची सुद्धा खाण्याची पंचायत तिची आली. तिची पंचायत आलीच, पण त्या लहान लेकराची सुद्धा पंचायत, अगदी 2 ते 3 वर्षाचं लेकरू. आणि एके दिवशी तिने गावामध्ये खूपशी अशी गर्दी जाताना बघितली आणि त्याच्यातले एकाला धीर करून तिने विचारलं की दादा तुम्ही कुठे चालले, कुठे चालले. तेव्हा त्याने सांगितलं की ताई आम्ही एकनाथ महाराजांच्या वाड्यामध्ये चाललोय म्हणले.
आणि कीर्तनाला आम्ही संध्याकाळची वेळ कीर्तनाला आम्ही एकनाथ महाराजांच्या वाड्यामध्ये चाललोय. त्यामुळे तिलाही वाटलं की आपण हे कीर्तनाला जावं. त्यामुळे तिने तिच्या लेकराला कडेवर घेतलं आणि ती देखील या गर्दीसोबत मागोमाग गेली. पल्ल्याड असलेलं पैठणमध्ये ती आली. एकनाथ महाराजांच्या वाड्यामध्ये कीर्तन चालू होतं. ते कीर्तनाला ती आली आणि थोडीशी घाबरलेली बुजलेली होती. तुम्ही इतक्या गर्दीमध्ये कुठे बसावं. त्यामुळे एक कुठेतरी अंधारा असा कोपरा पकडला आणि मग त्या कोपऱ्यात तिने बसली आणि आपल्याला लेकराला तिथं घेऊन बसली. आणि एकनाथ महाराजांच्या वाड्यामध्ये कीर्तन चालू होतं. कीर्तनाला भरपूर गर्दी झाली, कारण प्रत्यक्ष एकनाथ महाराजांचं ते कीर्तन आहे. वाड्यामध्ये जागा ठेवायला पण पाहिजे नव्हतं, एवढी त्या कीर्तनाला गर्दी होती. आणि ते कीर्तन नाथ महाराजांचं चालू झालं. कसं होतं ते कीर्तन, नाथांची वाणी कशी होती. एकनाथांची अमृततुल्य वाणी, एकनाथांची अमृततुल्य वाणी, एकनाथांची अमृततुल्य वाणी, सवळी पडता एकनाथांची अमृततुल्य वाणी. नाथ महाराजांचं कीर्तन झालं. कसं होतं ते कीर्तन, कशी वाणी होती त्यांची. संत श्री निळोबारांनी नाथांच्या आरतीमध्ये दिले की भानुदासाची कोणी महाविष्णूचा अवतार, असा महाविष्णू तिथे कीर्तनाला उभा राहिला. महाविष्णू कीर्तनाला उभं राहिला, त्याची वाणी कशी असणार, अमृतासारखी वाणी ना. एकनाथांची अमृततुल्य वाणी, सवळी पडता सवळी पडता रोचनी पाणी, सवळी पडता रोचनी पाणी. एकनाथांची अमृततुल्य वाणी, अमृतासारखी नाथ महाराजांची वाणी जी कानावर पडली की माणूस अगदी त्या भावपूर्ण त्या विश्वामध्ये जायचा आणि डोळ्यामधून घडाघडा लोकांच्या पाणी लागायचं. अमृततुल्य वाणी, सर्वाणी पडता लोचनी येत पाणी, अशी नाथांची वाणी. आणि कीर्तन रंगात आलं होतं आणि उत्तम असं नाथांचं कीर्तन झालं. कीर्तन संपलं, रात्र झाली होती, गर्दी सगळी ओसरली. प्रत्येकजण आपापल्या घरी गेला आणि ही बाई आणि तिच्या लेकराला घेऊन ती देखील अंधाऱ्या वाटेमध्ये काटेकुट्यांच्या रस्त्याने ती पण तिच्या झोपडीमध्ये गेली. आणि नाथांचं एकंदर प्रतिभा अशी होती, ज्याला आपण आज मराठी भाषेत ऑरा म्हणतो. ऑरा, प्रतिभा मंडळ जे होतं, आभामंडळ जे होतं, ते असं होतं संतांचं. असं असतंच की सामान्य माणसाला वाटावं की हे आपले माऊली आहेत, हे आपल्याला निश्चित आधार देतील, निश्चित आपली कदर करतील, आपल्याला ते निश्चित जवळ करतील. असं म्हणून तिला त्या बाईला वाटलं की हे देखील आपल्या लेकराला जवळ करतील, आपल्याला नक्की ते आपल्याला जवळ करतील, आधार आपल्याला देतील. असं कुठंशी मनात अशी तिची कल्पना आली. आणि मग काहीशी आनंदून त्या दिवशी ती घरी गेली, झोपडीमध्ये झोपली. आणि दुसऱ्या दिवशी आपण निश्चित नाथ महाराजांना जाऊन भेटू म्हणून असं तिने निश्चय केला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळ उजाडली आणि मग ती पैठणमध्ये नाथांच्या वाड्यामध्ये आली. नाथांच्या वाड्यामध्ये आली आणि बाहेर उभी राहिली. जरा घाबरून होती. तिला वाटली की आता इतकी गर्दी नाथांच्या कीर्तन होती, इतका मोठा माणूस, इतका मोठा महात्मा, इतका मोठा संत माणूस. आणि मग ती हळूच त्या वाड्यामध्ये जाऊन उभा राहिली. नाथांचा तो वाडा म्हणजे आजचं गावातील नाथ मंदिर म्हणतात बरं का त्याला. गावातील नाथ मंदिर जिथं विजय पांडुरंगाची मूर्ती आहे, आपण बऱ्याच जणांनी ऐकलं असेल. तर त्याच्यात अजून एक मुद्दा आठवला म्हणून सांगतो की आपले महाराज देहामध्ये असल्याकडून सगुण स्वरूपात असल्यापासून पैठणीला नेहमी यायचे बरं का, नेहमी यायचे. जिजीबाईंचे पण नेहमी दोघं जण यायचे. तिथं महाराजांचा महिनोन मुक्काम असायचा गावातील नाथ मंदिरामध्ये. आणि अशी नोंद पण आहे की विजय पांडुरंगाला, नाथ महाराजांच्या समाधीला, आपल्या महाराजांकडे जे रामपंचायत होतं त्याच्यासोबत सगळ्यासोबत अभिषेक पण झालेला अशी नोंद आहे. आणि महाराज महिने पैठणला राहायचे बरं. आम्ही खूप भाग्यवान लोक आहेत, आम्ही खूप भाग्यवान लोक आहेत. आणि महिने महाराज आपले राहायचे तिथं. आणि मग सकाळचे जे काही अभिषेक असतील वगैरे व्हायचं, संध्याकाळी उपासना आपली व्हायची. आणि दुपारच्या वेळेत जे काही वेळ असायचा तेव्हा महाराज 21 समाज तासबद्दल प्रवचन महाराज करायचे दुपारच्या वेळेला गावातील नाथ मंदिरामध्ये. सांगण्याचा मुद्दा मला हा की त्या नाथ मंदिरामध्ये एका छोट्याशा पडवीमध्ये, छोट्याशा रूममध्ये एक संदेश राहायचे ज्यांना संस्कृताची खूप चांगली जाण होती बरं का. तुम्हाला ऐकल्यावर हे आश्चर्य वाटेल
की आपण जो श्री प्रल्हादं ब्रह्मनिष्ठं गुरुभक्ती परायणं शिष्यो भारे स्नुष्णातु वंदे ब्रह्मसंगीत, हा श्लोक आमच्या पैठणला गावातील नाथ मंदिरामध्ये महाराज असताना त्या संस्कृताच्या जाणकाराने त्या संन्याशीने हा श्लोक लिहिल्यावर पैठणला. श्री प्रल्हादं महाराजांची आभास इतकी तो दिपून गेला की त्यांनी तिथे संस्कृताचा जाणकारच होता, त्यांनी तिथे हा श्लोक दिला. आपण आज जो रोज जो श्लोक म्हणतो ना श्री प्रल्हादं, तो त्या संन्याशी महात्म्याने दिलेलं नाव त्यांचं माहीत नाही. आणि हा प्रसंग याला पुष्टी अशी आहे, पुरुष म्हणून मी सांगून देतो तुम्हाला की महाराजांचे जे खूप काळ ज्येष्ठ शिष्य राहिलेत आज जे आहेत, आदरणीय विनायकराव धानोरकरांना, यांनी मला हा प्रसंग सांगितलाय. बरं, त्यांच्या पायापाशी बसून मी हा प्रसंग ऐकलाय. त्यांनी मला हा प्रसंग सांगितलाय की तुम्ही पैठणचे लोक खूप भाग्यवान म्हटले. म्हणजे का काय झालं म्हणजे हे असं असं सगळं. तर हा श्लोक महाराजांचा त्या गावातील नाथ मंदिरामध्ये लिहिलेला आहे. एक ॲडिशनल माहिती म्हणून मी तुम्हाला सांगितली. पण अशी ती बाई त्या गावातल्या नाथ मंदिरामध्ये तेव्हा नाथांच्या वाड्यामध्ये ती आली आणि कोपऱ्यात उभी राहिली. खूप घाबरू लागली, कोणी आपल्याला काही बोलेल, काही बघेल, काही काढून देईल का वाड्यामध्ये. आणि तिकडून एक वाड्यामधून एक स्त्री आली, खूप छान नववार नेसलेली. बरं का, आजींना कळालं लगेच. नववार नेसलेली, शिवून घेतली नाही, नववार नेसलेली स्त्री आतून बाहेर आली, छान दागिने घातलेले आणि ठसठशीत कपाळावर कुंकू लावलेलं. बरं का, पॉइंट टू बी, ठसठशीत कपाळावर कुंकू लावलेलं. टिकली नव्हती त्या काळामध्ये, अशी कुंकू लावली. कुठल्याही एका शालीन कुलीन स्त्री जी असते नाही का, शालीन कुलीन घराण्यातली जशी स्त्री असती तशी एक स्त्री आतमधून बाहेर आली. ती स्त्री म्हणजे नाथांची पत्नी गिरिजा देवी. अशी ती स्त्री बाहेर आली, गिरिजा देवी स्वतः बाहेर आली. आणि मग बघितलं ही अशी थोडी घाबरून उभी आहे, साडी फाटलेली आहे, थोडी घाण झालेली आहे, चेहरा थोडा मलूल झालेला आहे. आणि वाटलं ही कोणीतरी दिनदुबळी असावी, तिला आपण विचारलं. आणि म्हणून तिला त्या पडवीमध्ये बसवलं, वाड्यामध्ये बसवलं, गुळ पाणी दिलं, विचारलं, तुमचं नावगाव विचारलं. आणि तोपर्यंत नाथ महाराजांचं तिकडे भागवत चालू होतं. असं आहे, संतांची भोजन अमृताची पानं करी ती कीर्तन सर्व. नाथ महाराज सकाळी एकला ती भागवत लिहून मग ते प्रवचन करायचे आणि संध्याकाळी रोज कीर्तन असायचं नाथांकडे. रोज प्रवचन, रोज कीर्तन. त्याच्याशिवाय कुठलाही क्षण ते वाया जाऊ दिला नाही नाथ महाराजांनी. आणि नाथांचं भागवतावरचं प्रवचन संपलं, नाथ महाराज सुद्धा तिकडून आले वाड्यामध्ये. आणि मग त्यांनी त्या स्त्रीला बघितलं. तर गिरिजा देवीने, नाथांनी विचारपूस केली की तुमचं नाव काय, कोण तुम्ही, काय आहे वगैरे. ह्या सगळ्या गोष्टींची तिच्याकडे विचारणा केली. बाळाली त्या दिवशी झोपडीमध्ये ठेवून आली आणि नाथांनी सगळी विचारपूस केल्यानंतर त्यांना ही माया आली, कळवळा आला. मग त्यांनी तिला सांगितलं की तुम्हाला कुठेही जायची आता गरज नाही, कोणाच्या दारासमोर हात पसरवायची तुम्हाला गरज नाही. इथं नुसता पांडुरंग नाही, इथे विजयी पांडुरंग आहे, इथं तुम्ही या, त्या विजय पांडुरंगाच्या सेवेला तुम्ही या. इतकं फक्त बोलले आणि त्या बाईला आधार आला, जरा हुशार आहे, तरतरी आहे आणि खूप आनंदून गेली. आणि नाथ महाराजांच्या पाया पडली, गिरिजा देवींच्या पाया पडली आणि खूप आनंदाने त्या दिवशी घरी गेली, आपल्या लेकराकडे गेली. आणि मग आता दुसऱ्या दिवशीपासून नाथांकडे जायचं कामाला म्हणून त्याची झोपली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी थोडंसं बाळाचं आवरून दिलं, बाळाला झोपडीमध्ये ठेवलं आणि स्वतः नाथांकडे वाड्यामध्ये आली. कुठेतरी झाड लोट कर, कुठेतरी शेणाने सारवून दे, कुठे रांगोळीची 2 बोटं काढ, काही भाजी चिरून दे, खोबरं खाऊन दे, अशी छोटी मोठी जी काही एखाद्या बाईला कामं पडतील ती सगळी पडेल ती कामं ती निमूटपणाने ती बाई त्या दिवशी करू लागली. आणि असं तिचं दिनक्रम चालणार. दुपारच्या वेळेस साधारण 12-12:30 नाथांकडं नैवेद्य आरती झाली की पंगत बसायची. नाथांकडं रोज पंगत, एकही दिवस खाणं नाही. नाथांकडं रोज पंगत. मग जय जयकार झाला, दुपारी आरती झाली की मग जी पंगत बसली त्या पंक्तीत मग हिने बसावं. नाथ महाराज गिरिजा देवीला स्वतः बसवायची. पण आता इथे पंक्तीला जेवायला बसले, पण माझं बाळ मात्र घरी, बाळाला एकटी ठेवून आली घरी. म्हणजे पटकन जे ताटामधलं जे कोरडं अन्न असेल, पोळी असेल, भजी असेल, जी कोरडी भाजी असेल, पटकन ती पोळीमध्ये घ्यावी, पदराखाली गुपचूप लपवावी. कोणी बोलेल ना, कोणी म्हणेल की कुठे घेऊन चालला, असं उगाच मला शंका यावी. कोरडं अन्न तिने पदराखाली लपवावं आणि मग कुठे जावं. तर नदी पलीकडे आपली जी झोपडी बांधली त्या झोपडीत आपल्या बाळाकडे जायचं, बाळाला थोडंसं खेळवायचं, आवून द्यायचं, त्याला 2 कोरडे घास खाऊ घालायचे, 2 कोरडे घास खाऊ घालायचे. कुठले वरण नाही, काही नाही, त्या गोष्टी नाही. आणि मग त्याला 2 घास खायचे, जे काही उरलं असेल ते आपण खावं.
असं ती दिनक्रम तिचा चालू झाला. नाथांकडे कामाला यावं, लेकराला घरीच ठेवायचं, कोरडा अन्न गुपचूप घेऊन जायचं, कुणाच्या नजरेने लपवून, आणि मग लेकराला खाऊ घालायचं, स्वतः खायचं, असं तिचा दिनक्रम चालू झाला. पण एक दिवस मात्र मग असा आला की काहीतरी सणासुदीचा दिवस होता, आणि मग गिरिजा देवीने सांगितलं की बाई तू आता उद्याच इथंच जेवायचं, बरं का, इथेच थांबायचं उद्या दिवसभर, तू कुठं जायचं नाही, उद्या आमच्यासोबतच जेवायला बसायचं. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी, जे आपण मुलाबाळांवर प्रेम करतो ना, तसंच संत सगळ्यांवर प्रेम करतात. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी, हे संतत्वाचं मर्म आहे. त्यांनी सांगितलं की उद्या तुम्ही इथंच बसायचं. हिला मात्र आता धाक पडला, त्यामुळे आता काय करावं. दुसऱ्या दिवशी आली, सणासुदीचा काहीतरी दिवस होता, सगळी तयारी केली, भाज्या चिरल्या, पूर्णवळाचा सगळा स्वयंपाक झाला, आणि मग दुपारची वेळ आली. नाथांच्या विजय पांडुरंगाची आरती झाली, आणि मग पुंडलिक वगैरे विठ्ठल म्हणून सगळ्यांनी नाथांना जेवायला बसायला सांगितलं. आणि भरपूर जेवणाला गर्दी, आणि प्रत्येकाला नाथांच्या घरच्या जेवणाचा थाट काय विचारायचा, प्रत्येकाला पाट, चौरंग, चांदीचं ताट, चांदीच्या वाट्या, त्याच्यात पंचपक्वान्न, रोज पुरणपोळी. आपल्यासारखं नाही कधी मध्ये आणली बाहेरून वगैरे, कधी कधी केली, असं रोज नाथांकडे पुरणपोळी. उपवासाचे दिवस सोडली की रोज नाथांकडे घरी पुरणपोळी. आणि मग दुपारच्या जेवणाला पंगत बसली, हिला सुद्धा स्वतः नाथ महाराजांनी हाताला धरून खाली बसवलं की तुम्ही बसा जेवायला पाहिजे. हे संत करतात, किती प्रेम, किती माया. आणि ही बसली जेवायला, आणि सगळ्यांना नाथ महाराजांनी परवानगी दिली की आता तुम्ही बसा. पण हिच्या मात्र काही कशाखाली घास जाईना. पहिला घास घेतला, तिला काही खाऊ वाटेना. का? कारण स्वतःचं लेकरं तिकडे झोपडीत ठेवून आली ना, तिला तो घास जाईना. मग डोळ्यातून त्याच ढळढळ पाणी व्हायला लागलं. तिला लेकराची आठवण येईल की माझं लेकरू आता दुपारचं 12-12:30 वाजले, तो एवढं ऊन डोक्यावर आलंय, माझ्या लेकराला मी काही खाऊ सुद्धा घातलं नाही, तशीच मी इथे आले. आता 1 वाजला, दुपारचा उशीर होत आला, माझा लेकरू एकदम माझी वाट बघत असेल. मी रोज या वेळेला जाते, रोज त्याला कोरडा न खाऊ घालते, आज मात्र माझी आई म्हणून ते माझं वाट बघत असेल माझं लेकरू. आणि हीच गोष्ट नाथांनी बघितली, गिरिजादेवींनी बघितली. दोघं तिच्या जवळ आले आणि विचारलं, बाई काय झालं, काय अडचण आहे का, तुम्हाला काही संकट आहे का, कुणाची आठवण येते का. पण तिच्या कशाखाली काही घास जाईल. मग ती बोलू लागली, ती सांगू लागली, बाळ माझा, बाळ माझा, बाळ माझा तो घरी असे सान, बाळ माझा तो घरी असे सान, कसे सांगावे सेवुहीची अन्न, कसे सांगावे सेवुहीची अन्न. एक बाळ ठेवायला गेली, कोण त्याला खाऊ घालत, काय खावायचं बाळ, ते स्वतःच खेळतं, स्वतःच उठतं, कोण त्याला खाऊ घालणार. तुला ते बाळाचा चेहरा डोळ्यासमोर यायला लागला. बाळ माझा तो घरी असे सान, कसे सांगावे सेवुहीची अन्न. कोण घाली, कोण घाली काची आमची घास, कोण घाली, कोण घाली, कोण घाली काची आमची घास. म्हणून आडे हात तुझा श्वास, म्हणून आडे हात तुझा श्वास, श्वास, श्वास. बाईच्या डोळ्यातून घडाघडा अश्रू घडले. म्हणजे माझं बाळ एकटं घरी आहे, बाळा माझा तो घरी असं सांगेल, कसे सांगा मी सेवू ह्याची, कसं खाऊ मी, कसं मी खाऊ. हे सगळं ताटात भरलेलं आहे, पंचपक्वान्न आहे, पण मी इथं खावणं, माझं बाळ एकटं घरी उपाशी. नाथांनी हे ऐकलं, गिरिजादेवींनी ऐकलं, त्यांच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं की एक लेकरू घरी आहे. गिरिजादेवीने विचारलं ते बाईला की बाई तुम्ही लेकराला काय करता, मग लेकरू ठेवता कुठं, कसं ठेवता, ते कुठं धावत नाही का, तुमची नदीकाठी झोपडी आहे. तेव्हा तिने सांगितलं की नाही हो,
माझ्या लेकराला झोपडीमध्ये ठेवून येते, कुठं जाऊ नये, कुठं पळू नये म्हणून मी त्याच्या पायाला ना दोरी बांधून येते म्हणजे. कुठं जाऊ नये म्हणून एक फुटाभराची दोरी मी त्याच्या पायाला बांधलेली असते, ते खुंट्याला बांधते. ते बाळ तिथलं तिथं झोपडीमध्येच खेळतं, तिथंच बागडतं. त्याला खायला थोडं काहीतरी ठेवून येते, पाणी ठेवते, ते त्याचंच उठतं, त्याचं 2 घास खातं, पुन्हा झोपतं एकटंच. पुन्हा झोपावं, पुन्हा खेळावं, काहीतरी खावं, पुन्हा थोडं पाणी पिऊन तिथंच झोपावं. कारण आई येणार आहे ना. पण आई येणार, दुपारची 12 वाजले, आता आई येईल असं वाट बघून ते लेकरू तिथे खेळायला लागले. पण इकडे मात्र नाथ महाराजांनी हे पाहिलं. नाथ महाराजांचा एक शिष्य होता, उद्धव त्याचं नाव. त्याला बोलवलं आणि मग त्याला सांगितलं की उद्धवा जा, नदीच्या पलीकडे जा आणि या बाईचं लेकरू कुठं असेल त्या झोपडीचं ते लेकरू तू घेऊन ये. एकनाथांनी उद्धवाला सांगितलं. काळ पण असं आहे की एकनाथाने उद्धवाला सांगावं आणि उद्धवाने ते ऐकावं. असो, नाथांचा हा शिष्य उद्धव गेला नदीच्या पलीकडे आणि मग ती झोपडी शोधली आणि मग त्या झोपडीच्या जवळ उद्धव गेला आणि झोपडीचं दार त्यांनी थोडस उघडलं आणि या लेकराला म्हटलं माझी आई आली. आणि ते आई 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 करत दाराच्या तिथे गेलं. त्याला म्हटलं माझी आई आली आता माझं अन्न घेऊन. दार उघडलं ना, पाहता कोण? उद्धव. लेकरू झटकन मागस त्याला वाटलं हे कोण आलं, माझी आई येणार होती, हे कोण आलं. घाबरलं, थोडं मागं आलं. मग उद्धवने त्याला प्रेमाने जवळ घेतलं, त्याचा पाय त्या दोरीपासून सोडला, त्या खुंट्यापासून सोडलं, मोकळं केलं त्याला आणि प्रेमाने त्याला घेतलं आणि त्याला मग काहीतरी खेळवत खेळवत नदी पलीकडं पैठणमध्ये नाथांच्या वाड्यामध्ये त्या लेकराला घेऊन आला. वाड्याच्या बाहेर ते लेकरू आणि तो उद्धव त्या लेकराला घेऊन उभा. वाड्याच्या आतमध्ये त्याची आई आहे. आईला मात्र समजलं माझं लेकरू आलं, माझं लेकरू आलं. आणि वाड्याच्या बाहेर ती आई धावत गेली आणि त्या लेकराला पटकन जवळ घेतलं आणि तिथंच रडायला लागलं. माझं लेकरू, माझं लेकरू, माझं लेकरू बघू त्याच्या पक्का घेऊन त्याला लेकरूला जवळ घ्यायला लागली की माझं लेकरू मला भेटलं, मला भेटलं माझं लेकरू. आणि मग नाथांनी हे सगळे चित्र बघितलं. कारण आणि नाथांना सुद्धा तिच्या डोळ्यात पाणी आलं, संतांच्या डोळ्यात पाणी आलं हे चित्र बघून. नाथांना त्यांच्या आईची आठवण आली. लहानपणापासून नाथांनी आईला कधीच बघितलं. आई म्हणजे काय, आईचं प्रेम काय असतं, बहुतेक असं असतं, बहुतेक असं असतं. गिरिजा देवीच्या पण डोळ्यामध्ये पाणी. मग नाथांनी त्या लेकराला जवळ घेतलं. मग त्या बाईला सांगितले की बाई आता मात्र तुम्ही आमच्या वाड्यात राहायचं, इथेच राहायचं, कुठे तुम्हाला जायची गरज नाही, इथंच तुम्ही सेवा करायची. या लेकराची जिम्मेदारी माझी, जबाबदारी या लेकराची मी घेतो म्हणले. खूप तिला भरून आलं. नाथ महाराजांच्या पाया पडले अगदी ती. नाथांनी तिला जवळ केलं. तिथेच एक छोटीशी खोली तिला राहायला दिली आणि त्या लेकराला जवळ घेतलं आणि त्या लेकराला विचारलं बाळा तुझं नाव काय रे. थोडा तोतरा होता, बोलायला यायचं नाही, थोडंसं होता थोडंसं. त्याच्या आईला विचारलं की याचं नाव काय. परिस्थिती एवढी वाईट की बारसं वगैरे करण्याची पण ताकद नव्हती, त्यामुळे बारसंच केलं नाही, त्यामुळे बाळाचं नावच ठेवलं नाही. त्यांनी विचारलं तुम्ही काय म्हणता याला. म्हणते मी प्रेमाने त्याला गावबा म्हणते, गावबा म्हणते. नाथ महाराज म्हणाले वा गावबा, तुम्ही राहा म्हणले आता इथे, हे लेकरू माझं आहे म्हणले. नाथांनी रूम ती खोली दिली आणि मग ते त्यांचं दिनक्रम चालू झाला. रोज मी सकाळी लेकराचं आवरून द्यावं आणि मग स्वतः नाथांच्या इथे गिरिजा देवींना काहीतरी कामाला मदत करून द्यावी, काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी कराव्या. आणि मग हे लेकरू नाथ महाराजांसोबत राहायचं, काय नाथ महाराजांसोबत, संतांसोबत राहायचं नेहमी. मग नाथ महाराज काही करायला लागले की त्यांच्यासोबतच जायचं. नाथ महाराज सकाळी संध्याला बसले, देवपूजेला बसले, हाय तिथेच बसायचं, छोटासा एवढासा. आणि मग नाथ महाराज जसं करतील तसं मग खोटं नाटक काहीतरी करावं, एक फुल व्हावं, गंध लावावं, या सगळ्या गोष्टी कराव्यात. नाथ महाराज काहीतरी म्हणत असतील की ते बघावं. आणि मग कुठे नाथ महाराज बाहेर गेले की त्यांच्यासोबतच बाहेर आपण जावं, नेहमी त्यांच्यासोबत. संध्याकाळी नाथ महाराज कीर्तनाला लावून राहिली की त्यांच्या तिथे जवळ बसावं, सकाळी प्रवचन तिथे जवळ बसावं. असं आहे, संस्कार करायचे नसतात, आपोआप होतात. आपण नीट वागावं म्हणजे लेकरं आपलं बघून वागतात. आपणच जर ते लेकरू पण तेव्हा असे ते संस्कार त्या गावगाव व्हायला लागले.
संस्कार त्या गावावर व्हायला लागले. आणि मग एक खूप छान वाक्य आहे. नाथ महाराज मग रोज सकाळी त्यांचं ते आवरल्यानंतर जेव्हा केव्हा वेळ असेल तेव्हा नाथ महाराज जप करायचे. खूप छान वाक्य. नाथ महाराज एकतर कामात असायचे, नाथ महाराज एकतर कामात असायचे, नाहीतर नामात असायचे. सद्गुरुनाथ. आणि हे तो पोऱ्या बघायला लागला, हा ते गावभर हे बघायला लागला. नाथ महाराजांच्या हातामध्ये काहीतरी आहे, नाथ महाराज काहीतरी ते करतात. आणि असे दुपारच्या वेळेला नाथ महाराज असे येरझारा घालत होते त्यांच्या वाड्यामध्ये. हे त्याने बघितलं आणि त्याला वाटलं हे सगळं असं आहे, आपल्याला कॉपी करावं लागलं. नाथ महाराज सेम टू सेम आपण सगळं करतो, हेच कशाला सोडायचं. पोरगी इतकं हुशार. मग त्यांनी काय केलं, नाथ महाराजच्या हातामध्ये काहीतरी आहे बघितलं आणि मग कोपऱ्यामध्ये एक सुतळी पडली होती. सुतळी पडली, ती सुतळी तरी घेतली, एक गाठ मारली सुतळीने. एक गाठ झाली, थोडं अंतर ठेवलं, दुसरी गाठ मारली, थोडं अंतर ठेवलं, तिसरी गाठ मारली. असं अंतर ठेवत त्याने गाठी मारत एक गाठीची माळ तयार केली आणि 2 गाठी एक मारल्या. तो केला मेरुगडी. केवढं हुशार होतो त्यांनी तयारी केलं. आणि मग नाथ महाराज जसं करायला लागले ते स्वतः हातामध्ये ते करून काही तर त्याला काही कळत नव्हतं. म्हणतात उगाच तोंड आपला असं काहीतरी तोंड हलवावं. त्यांच्यासारखं माळा मागे हा घेऊन असं तो येरझारा घालू लागला. पण संतांचं एवढं बारीक लक्ष असतं आपल्यावर, महाराजांचं एवढं बारीक लक्ष आपल्यावर, ती त्याच्याजवळ आली. म्हणजे काय रे बाळा, काय तुझ्या हातामध्ये. हे घाबरलं, त्याला वाटलं गेलो आता खपली. त्याने पटकन ती माळा मागे घेतली. आपण काहीतरी असं त्यांची कॉपी करावी, त्यांचा अपमान करावा आणि मग यांनी जर आपल्या आईला घराबाहेर काढून दिलं तर. आपल्या आईने किती कष्ट केले, इथं आधार दिला नाथ महाराजांनी, आपण असं करावं. आणि मग घाबरलं, मागं सर. आणि तो तर बोलायचं थोडंसं. नाथ महाराज म्हणले बाळा काय तुझ्या हातामध्ये, काय लपवतोयस तू. तो लगे म्हणतो काही नाही. नाथ महाराजांना अजून हसू आलं की बाळा दाखव काय. तो म्हणतो तुम्ही घेणार नाही ना. इगोच नाही लहान पोरांकडे, संतांना असं बोलवलं तुम्ही घेणार नाही ना. नाथांना कौतुक वाटलं त्याचं. म्हणजे नाही रे बाळा नाही घेणार, दाखव म्हटलं काय. त्यांनी हात समोर केलं आणि हातामध्ये सुतळीची माळ त्यांनी बघितली. नाथ महाराजांनी ती माळ हातामध्ये घेतली. त्यांना घरीवरून आलं की या लेकरांनी सुतळीची माळ केली, गाठी मारून सुतळीची माळ बनवली. आपल्याकडे माणसांना सुतळी बांधायची वेळ येते तरी हातात माळ घेतली. आणि नाथांनी ती पाहिलं, गहीवरले. सुतळीचा एक तोडा घेऊन, सुतळीचा एक तोडा घेऊन, गाठी मारून त्याला, गाठी मारून त्याला माळ बनविली त्या बाळाने, माळ बनविली त्या बाळाने, हाती घेऊन बसला रामा साधोजी राजा, साधोजी राजा, साधोजी राजा, साधोजी राजा सुतळीची माळ केली आणि त्यांनी जप करायला लागला. मग नाथ महाराजांनी त्याला तिथेच उभा होता. म्हणले ठीक आहे, म्हणले काय मग काय म्हणतो रे तू. म्हणले मला काहीच येत नाही, म्हणलं मला काहीच येत नाही. कौतुक वाटलं नाथांना. तो त्यांना विचारतो नाथ महाराज तुम्ही काय म्हणता, तुम्ही काय म्हणता. म्हणले त्याची डेअरिंग पण पोराची. नाथ महाराज म्हणतात, नाथ महाराज त्याला म्हणाले मी म्हणतो श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णू भगवन नमस्ते. तो म्हणला हे खूप अवघड आहे, खूपच मोठं आहे, म्हणलं खूप अवघड आहे. नाथपरांना हसू आलं. बरं म्हणले बाळा तुला काय देऊ. म्हणले काहीतरी सोपं द्या. काय देऊ म्हणले, काहीतरी सोपं द्या म्हणे मला. सोपं काहीतरी मंत्र द्या.
नाथ महाराजांनी थोडा विचार केला की याला कुठला मंत्र द्यावा. थोडं लक्ष द्या की हा अनुग्रह चाललाय बघा, ही दीक्षा देणं चाललंय. हा नाथ महाराज अनुग्रह करतात एका शिष्यावर. नाथांनी थोडा विचार केला, याला कुठं कुठं टाकावं, याला कुठल्या तुकडीमध्ये टाकावं. असं यांच्यापाशी सगळा हिशोब आहे. याला ते डॉक्टरच आहेत, कुठलं याला इंजेक्शन द्यायचं, कुठली गोळी द्यायची, त्याला सगळं माहिती आहे. त्यामुळे यांनी थोडा विचार केला नाथ महाराजांनी आणि मग ठरवलं कुठला मंत्र दिला त्यांनी. तर आहेत मंत्र पुष्कळ, आहेत मंत्र पुष्कळ, काय करावे सुमंत्र ते राहो. मंत्रात मंत्र उत्तम, मंत्रात मंत्र उत्तम, श्रीपासून जात वर्ण तेरा हो. आहेत मंत्र पुष्कळ, भरपूर मंत्र आहेत. काय करावे सुमंत्र, ते सुमंत्र आहेत, सगळे चांगलेच मंत्र आहेत, त्याच्यामध्ये दुमतच नाही. ते राहो, ते राहू द्या म्हणाले, ते राहो. मग मंत्रात मंत्र उत्तम, मंत्रात मंत्र उत्तम. कुठला मंत्र दिला नाथ महाराजांनी त्याला? श्रीपासून जात वर्ण तेरा हो. श्रीपासून पुढं, श्री धरून पुढं 13 शब्द त्याच्यामध्ये, असा मंत्र नाथ महाराजांनी त्याला दिला. कुठला मंत्र दिला? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जो मंत्र यांनी आपल्याला दिला. मग असा मंत्र गावबाला दिला आणि मग गावबा रोज दिवस रात्र वेळ भेटेल तसा हे जप, ह्या मंत्राचा जप करू लागला. सातत्याने संतांची संगत, संतांचा सहवास आहे, सातत्याने नामस्मरणे. नाथ महाराज भागवताला बसले की हा त्यांच्या पायापाशी बसायचा, कुठं बाहेर गेले की त्यांच्या सोबत असायचा, कीर्तनाला उभं राहिले की खाली बसायचा. वर्षानुवर्ष असं होत गेलं आणि नाथ महाराजांचा उत्तरार्ध आयुष्याचा आला. नाथांनी भावार्थ रामायण लिहायला घेतलं, परंतु पांडुरंगाचं नाथ महाराजांना बोलावणं आलं. जाई नदी माये तया पंढरपुरा. आणि मग त्यांनी लोकांना सांगितलं की बाबा हो, असं असं मी आता निजधामाला जातोय. लोकांनी म्हणलं नाथ महाराज तुम्ही आत्ताच भावार्थ रामायण लिहायला घेतलंय, रोज तुम्ही लिहिता, संध्याकाळी तुम्ही त्याच्यावर प्रवचन करता, ते रामायण आम्हाला सांगताय, रामायण लिहिल कोण पुढचं आणि आम्हाला सांगाल कोण? समोरच गावबा बसले. म्हणले माझा गावबा नाही म्हणले. गावबा सोडून द्या. काय म्हणले? माझा गावबा नाही म्हणले. याच्यातच सगळं माझा गावबा नाही म्हणले. गावबाला समोर बोलवलं, व्यासपीठावर बोलवलं, त्याला हार घातला, बुक्का लावला, टोपी घातली, स्वतःच्या जागेवर स्वतःच्या सिंहासनावर नाथांनी त्या गावबाला बसवलं आणि डोक्यावर हात ठेवला, शक्तिपात केला. म्हणजे गावबा बोल. त्या दिवशीपासून गावबा प्रत्यक्ष भावार्थ रामायण लिहायला लागला आणि त्याच्यावर प्रवचन करायला लागला नाथांच्या समोर. त्यानंतर नाथ महाराजांनी तो लिह ठेवला. त्यानंतर नाथांचं भावार्थ रामायण जे आज आपण बघतो, ते उरलेलं नाथांचं भागवत रामायण जे आहे ते या गावबाने लिहिले, ते या गावबाने लिहिले. आणि नाथ महाराजांचं कुठं संपलंय आणि या गावबाचं कुठं चालू झालं हे आपल्याला कळतच नाही. अगदी डिट्टो नाथांच्या शैलीमध्ये त्या गावबाने लिहिलं. इतकं त्याच्या सद्गुरूंनी त्याला जवळ केलं, कृपा केली. आणि असा गावबा फक्त गावबा नाही राहिला, तो श्री संत गावबा झाला. आजही नाथ महाराजांची जी समाधी आहे, थोडा वेळ राहिला आपला लक्षपूर्वक आहे का, आजही नाथ महाराजांची जी समाधी आहे ना पैठणला, त्या समाधीच्या डाव्या बाजूला नाथांनी त्याला जागा दिली. नाथांचं जेव्हा समाधीचं तुम्ही दर्शन घेता ना, प्रदक्षिणा मार्गावर या गावबाची समाधी तिथं बांधली आणि तिथं बोर्ड लिहिलाय श्री संत गावबा म्हणून. त्या गावबाचे वंश अजून पण आहे. काय कृपा करावी एखाद्यावर. असा गावबा जो घोडसर होता, वेडसर होता, बोलताही येत नव्हतं, त्याला यांनी जवळ केलं, त्याच्यावर कृपा केली, त्याला असं नाम दिलं, त्याला असं नाम दिलं आणि त्याच्यावर कृपा केली. इथपर्यंत आपलं आख्यान झालं. मला फक्त 2 मिनिटं घेतो, मिनिट्स ऑफ मीटिंग आपण म्हणतो म्हणून तेवढं आपण फक्त बघूया की काय काय एवढं खूप ऐकतो, खूप कीर्तन प्रवचन खूप ऐकतो आपण, सारखं चालूच असतं. घ्यायचं काय की या गावबासारखी सद्गुरूंवर निष्ठा घ्यायची. जे त्यांनी नाम दिलंय ते नाम
प्राणपणाने आपण घ्यायचंय. त्यांनी पूर्ण आयुष्य त्याच्यामध्ये घातलंय. आपल्या महाराजांनी फक्त 2 गोष्टी सांभाळल्या, लक्षपूर्वक ऐका, थोडं राहिले. 2च गोष्टी महाराजांनी सांभाळल्या, आपल्या आयुष्यभर सांभाळल्या. पहिलं म्हणजे नामस्मरण आणि दुसरं म्हणजे अन्नदान. याच्या व्यतिरिक्त महाराजांनी काहीच सांभाळलं नाही. खूप प्रेम केलं लोकांवर, लोक खूप जवळ केली. आज त्यांच्याच प्रेमाने आपण आज सगळे इथं आहोत. त्यामुळे महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवू, नाम घेण्याचा आपण निश्चय करू. या गावबासारखं याच्यातून आपण काय शिकावं तर हेच घ्यावं की सद्गुरू कितपत आपण निष्ठा ठेवावी, विश्वास ठेवावा आणि नामस्मरण आपण मात्र तिन्ही त्रिकाळ आपण नामस्मरण केला पाहिजे. आवडे देवासी तो एका प्रकारे नामाचा उच्चाराला तरंगिणं असं हे नामस्मरण आपण केलं पाहिजे. आणि हे सगळं आपल्याला कळावं म्हणूनच आजचा अभंग आहे. म्हणून त्याच अभंगामध्ये नामदेव महाराज मुळामध्ये म्हणतात, नामदेव म्हणे सद्गुरु पासोनी, नामदेव म्हणे सद्गुरु पासोनी, नाम घालोनी नाना काही, नाम घालोनी नाना काही, सद्गुरु पासोनी नाम ज्ञानोबरायांच्या प्रमाणे किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, येथ माझे जीवले पायी कपड. झालेली सेवा सद्गुरुनाथांच्या कृपेनं त्यांनीच करून घेतलेली त्यांच्यासाठीचीच सेवा त्यांच्या चरणी अर्पण करतो. इथं माझे जे उरले पायी कपड, इथं फक्त निमित्त मात्र दिले. इथं उभा राहणारा माणूस फक्त पोस्टमन आहे. त्यांचे विचारच तुमच्यापर्यंत न्यायचे, आमच्या याच्यामध्ये काहीच नाही. फक्त आपण काय करावं तर ह्या सगळ्या गोष्टी सांभाळा. नाम घ्यावं, महाराजांनी आपल्याला उपासना करायला सांगितली, नाम घ्यायला सांगितलं, त्या गोष्टी आपण सांभाळावं. झालेली सेवा महाराजांच्या चरणी समर्पण करतो, माझ्या वाणीला विराम देतो. तत्पूर्वी उपस्थित सगळ्यांचे श्रोतृवर्गाचे धन्यवाद. आणि ज्या नाथांचं आपण आता आख्यान बघितलं, ज्या गावगाचं आपण आख्यान बघितलं, ज्या नाथांच्या समाधीला ज्यांचा अखंड 24 तास स्पर्श आहे, जे नाथांच्या समाधीला सेवेमध्ये आहेत, आजही नाथांचे उपाध्याय असे जे रोज नाथांच्या समाधीची पूजा करतात, अशी माझे वडील वेदशास्त्र संपन्न रवींद्र गुरु साळदोशी आज श्री क्षेत्र पैठणवरून आले. महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर आठवणीने त्यांचं दर्शन करा. त्यांना नमस्कार नाहीये, हा नमस्कार तुमचा थेट 200 किलोमीटर दूर पैठणला जाईल, हे मात्र निश्चित. त्यामुळे त्यांचं सगळ्यांना दर्शन घ्या. आणि शेवटची गोष्ट बोलतो आणि थांबतो. आता नाथ महाराजांचा नाथषष्ठीचा उत्सव, नाथाच्या समाधीचा उत्सव जवळ येतोय. 9 मार्चला तो उत्सव आहे, फाल्गुन वद्य षष्ठीला तो उत्सव आहे. आणि या उत्सवाला आमच्या साळदोशी परिवाराकडून, पैठणकरांकडून आपल्या सगळ्यांना निमंत्रण आहे, आमंत्रण आहे. तुम्ही निश्चित सगळेजण नाथषष्ठीला या. आता पैठण तुमचं हक्काचं घर आहे, त्यामुळे हक्काने या, नाथांच्या दर्शनाला या, त्या गावबाचंही आपण दर्शन करा आणि कृतकृत्य व्हा. तुम्ही सगळेजण या, आठवणीने आपण भेटूया. रामदासी बाणा परिवार सगळ्यांना माझ्याकडून निमंत्रण आहे की आजची ह्या सेवा करता मला सद्गुरू मंडळाने जी संधी दिली आहे, संधिकाच्या अनुपस्थितीमध्ये जी संधी दिली आहे, त्या संधीसाठी मी सगळ्यांना धन्यवाद करतो, उपस्थित सगळ्यांना वंदन करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. अनंत कोटी प्रत्यक्ष श्रीरामाच्या मुखातूनच आपण नाथांचं चरित्र, गावबांचं चरित्र, संत गावबांचं चरित्र ऐकलं. त्याच्यामुळे ते चरित्र कसं झालं हे सांगायची काही गरजच नाही आहे, नाही काय. पण तरी परंतु कीर्तनाच्या कथेप्रमाणे आणि समर्थ संप्रदायाच्या पण कथेप्रमाणे आपले गुरुबंधू आहेत, बरोबर ना. तरी सुद्धा आपल्याला महाराजांचा प्रसाद यांना द्यायचा आहे. मी ऋषिकेश दादाला विनंती करतो की त्यांनी महाराजांचा प्रसाद यांना द्यावा. आणि त्याच्यानंतर उमेश दादांना विनंती करतो की काकांना प्रसाद देऊन आपण नाथांच्या चरणी तो अर्पण करू.
म्हणून काकांना पण विनंती करतो की काकांनी पण बोलावं. साजोशी करा. जानकी जीवन स्मरण जय जय राम सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय रघुवीर समर्थ. फक्त आज जे काही चांगलं वाईट झालं असेल ते सद्गुरूंची कृपा आहेच आहे. जे काही चांगलं निघालं असेल ते महाराजांच्या कृपेने आहे. जे काही वाईट असेल तो माझ्या मनाचा दोष आहे. परंतु हे झालं चांगलं याचं कारण याचं की ह्या दोन्ही साथीदारांची मला खूप उत्तम साथ लागली. त्याच्यामुळे त्या दोघांचे मनपूर्वक धन्यवाद करतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आपण आपल्या स्केड्यूलच्या कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे जे आपण वेळ दिलेली आहे त्याच्यापेक्षा आपण साधारण अर्धा तास उशीर आहे. आपल्याला पावणे पाचला 5:15 उपासनेची वेळ होती. 5:15 झालेल्या श्रीरामदादांच्या वेळेवर संपवलेला कीर्तनाचा कार्यक्रम त्याच्यामुळे त्यांचा काही प्रॉब्लेम नाही आहे. पण आपण एक 10 मिनिटांचा चहापानाचा ब्रेक घेऊ. 5:15 ते 5:30 आपण करू चहापानाचा कार्यक्रम करू आपला आणि सर्वांना नम्र विनंती आहे की त्याच्यानंतर लगेच वर येऊन बसावं महाराजांच्या समोर. सायं उपासनेला सुरुवात करू.